आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मिरज विद्यार्थी संघाचे सर्व पदाधिकारी आणि आज या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित सर्व श्रोत्यांनो, सज्जनांनो, सर्वप्रथम मी मिरज विद्यार्थी संघाचं त्यांना हार्दिक धन्यवाद देतो की एका अत्यंत गौरवशाली अशा या वसंत व्याख्यानमालेमध्ये मला आमंत्रित केल्यामुळे माझ्या सन्मानामध्ये फार मोठी वाढ झालेली आहे. आणि मिरज विद्यार्थी संघाचं मी दोन बाबतीसाठी नक्कीच अभिनंदन करू इच्छितो. एकतर 97 वर्षापासून सातत्याने या प्रकारची व्याख्यानमाला आणि ती सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करणं ही साधी बाब नव्हे. फार कमी शहरांमध्ये या प्रकारच्या व्याख्यानमाला सातत्याने आयोजित होतात आणि त्यामध्ये मिरज विद्यार्थी संघाच्या वसंत व्याख्यानमालेचं नाव नक्कीच पुढच्या पातळीवरती आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरं अभिनंदन मी यासाठी करू इच्छितो की त्यांनी जागतिक राजकारण हा विषय या व्याख्यानासाठी निवडला. जागतिक राजकारणाच्या संदर्भातनं आज उत्पन्न झालेले प्रश्न आणि त्या संदर्भातून भारताचं परराष्ट्र धोरण या सर्व बाबींवरती आज देशामध्ये चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा या प्रकारेच सुरू असायला हवी. आणि विशेषतः परराष्ट्र धोरण आणि जागतिक राजकारणाची चर्चा ही केवळ दिल्ली केंद्रित न राहता, मोठ्या शहरांभोवती केंद्रित न राहता ती देशभरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये सातत्याने घडणं भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये अत्यंत आवश्यक आहे. कारण निर्णय प्रक्रिया ज्या आहेत लोकशाहीमधल्या, त्या निर्णय प्रक्रिया या लोकांच्या सहभागातून, लोकांच्या ज्ञानातून आणि लोकांच्या गरजेतून निर्माण होणं आवश्यक असतं. आणि त्यासाठी या प्रकारच्या चर्चा सातत्याने जागतिक राजकारणासंदर्भातल्या आणि परराष्ट्र धोरणासंदर्भातल्या या सर्व स्तरांवरती आणि सर्व पातळ्यांवरती सर्व भाषांमधून होणं ही आजची काळाची गरज आहे. भारतामध्ये किंवा जगभरातही आपण बघितलं तर परराष्ट्र धोरण आणि जागतिक राजकारण हे उच्चभ्रू समाजातले आणि विशेषतः राजधानी केंद्रित विषय समजले जातात. मात्र ज्या ज्या देशांनी प्रगती केलेली आहे आणि ज्या ज्या देशांनी जागतिक राजकारणामध्ये स्वतःचं स्थान कमवलेलं आहे, त्यामध्ये ग्रेट ब्रिटन असो, अमेरिका असो, पूर्वीचा सोव्हिएत संघ किंवा आत्ताचा रशिया असो, जापान असो, चीन असो, या सर्व देशांमध्ये ज्यावेळेस परराष्ट्र धोरण आणि जागतिक राजकारण या संबंधीची चर्चा, या संबंधीचे खल हे केवळ राजधानी केंद्रित न होता लोककेंद्रित झालेत आणि त्या संदर्भातल्या संस्था, त्या संदर्भातली संघटना, त्या संदर्भातली व्यासपीठं ही त्या त्या देशामध्ये सर्वत्र उभी राहिली, तेव्हाच त्या देशांनी जागतिक राजकारणामध्ये स्वतःचं असं स्थान निर्माण करण्यामध्ये यश मिळवलं होतं. आणि भारताला जर त्या दिशेने आपला प्रवास सुरू ठेवायचा असेल तर या प्रकारचे उपक्रम सरकारी आणि गैरसरकारी पातळीवरती सातत्याने घेत राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने मिरज विद्यार्थी संघाने आजचा हा जो विषय ठेवला आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे आणि त्यासाठी मी मिरज विद्यार्थी संघाचं विशेष अभिनंदन करतो. जागतिक राजकारण आणि रशिया युक्रेन युद्ध. रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक राजकारण बदलणार आहे काय? तर हो. मात्र खरं सांगायचं तर बदलत्या जागतिक राजकारणाचा परिपाक हा रशिया युक्रेन युद्ध आहे. जागतिक राजकारण जे मागील किमान 1.5 दशकांपासून बदलू बघत होतं, ते अवघडलेल्या परिस्थितीमध्ये होतं. त्यामध्ये अनेक बदल घडणं अपेक्षित होतं, पण ते बदल घडत सुद्धा नव्हते. आणि त्याच्यामुळेच रशिया युक्रेन युद्धाचा एक कठीण प्रसंग जागतिक राजकारणामध्ये आज उद्भवलेला आहे. रशिया युक्रेन संघर्ष हा फार नवा नाही, तो फार जुना सुद्धा नाही. मात्र किमान 2014 पासून प्रत्यक्ष सशस्त्र संघर्ष रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये या ना त्या प्रकारे सुरू आहे. आणि 2014 पासून सुरू असलेला हा संघर्ष आज एका मोठ्या युद्धामध्ये रूपांतरित झालेला आहे. या संघर्षाला मोठ्या युद्धामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय रशियाने का घेतला आणि तो आजच का घेतला हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. यामागे जागतिक राजकारणामध्ये रशियाचं जे आकलन होतं की जागतिक राजकारणातलं शक्ती संतुलन मागील काही काळामध्ये बदलू बघत होतं, काही प्रमाणामध्ये ते बदललं होतं आणि त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करण्यासाठी आजचा काळ रशियाला हा अधिक योग्य वाटला.
तो का योग्य वाटला? तर एकतर 1991 नंतर जगामध्ये जी एकध्रुवीय व्यवस्था निर्माण झाली आणि त्या एकध्रुवीय व्यवस्थेचा जो नेता होता अमेरिका, त्या एकध्रुवीय व्यवस्थेमध्ये एकमात्र महाशक्ती म्हणून जो देश टिकून होता अमेरिका, त्या देशाचं मनोधैर्य मागच्या 1.5-2 वर्षामध्ये निश्चितच ढासळलं होतं. आणि ते ढासळण्यामागचं सर्वात मोठं कारण हे ज्या पद्धतीने अमेरिकेला अफगाणिस्तानातनं माघार घ्यावी लागली, आणि ही फक्त अमेरिकेने घेतलेली माघार नव्हती, तर ती नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनने घेतलेली माघार होती. अमेरिकेचं अफगाणिस्तानमधलं वास्तव्य हे नाटोच्या समर्थनाने होतं आणि जवळपास सर्व नाटो देशांचा त्याच्यामध्ये सहभाग सुद्धा होता. त्यामुळे अमेरिकेचा अफगाणिस्तानात झालेला पराभव हा नाटोचा सुद्धा एक प्रकारे पराभव होता आणि त्यामुळे अमेरिका आणि नाटो यांचं एकूणच मनोधैर्य हे खचलेलं होतं. आणि यामुळे अमेरिका आणि नाटो युक्रेनमध्ये प्रत्यक्ष हस्तक्षेप करणार नाही याची रशियाला पूर्णपणे खात्री होती. दुसरं एक कारण जे रशियाच्या पथ्यावर पडणारं होतं ते होतं की मागील काही वर्षांमध्ये अमेरिकेचं सामरिक धोरण, स्ट्रॅटेजिक पॉलिसी ही चीन केंद्रित होत गेलेली होती. आणि ते होणं स्वाभाविकही होतं. ज्या पद्धतीने चीनचा जागतिक राजकारणामध्ये सातत्याने उदय होतो आहे आणि प्रभाव वाढतो आहे, त्यामुळे अमेरिकेने चीन हा पुढे आपला प्रमुख प्रतिस्पर्धी असेल अशी बांधणी करत आपलं परराष्ट्र धोरण हे चीन केंद्रित करायला सुरुवात केली होती. ज्यावेळेस बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी पिव्होट टू एशिया हे धोरण आणलं होतं. आणि डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी तर पूर्णपणे चीनचं परराष्ट्र धोरण हे अमेरिकेचं परराष्ट्र धोरण हे चीनच्या वाढत्या प्रभावाला वेसण घालण्याच्या दृष्टीने त्यांनी ते बदलण्यास सुरुवात केली होती. त्यातूनच अमेरिका चीन व्यापार युद्धाची सुद्धा सुरुवात झाली होती. त्यातनंच क्वाडला सुद्धा बळकटी येत होती. आणि त्याशिवाय अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया या सर्व देशांनी स्वतःला लोकशाहीभिमुख देश घोषित करत चीन विरुद्ध लोकशाहीवादी देशांची, लोकशाहीभिमुख देशांची एक आघाडी उघडण्याचे प्रयत्न हे बळकट केले होते. म्हणजेच काय तर अमेरिका आणि नाटो यांचं लक्ष हे युरोपवरनं पूर्णपणे चीनच्या दिशेने वळलेलं होतं. आणि अमेरिका आणि नाटोला एकाच वेळी रशिया आणि चीन या 2 आघाड्यांवरती लढणं शक्य होणार नाही याची रशियाला पूर्णपणे जाणीव होती, खात्री होती. आणि या 2 कारणांमुळे व्लादिमीर पुटिन यांनी ही वेळ युक्रेन विरुद्धच्या संघर्षासाठी निवडली होती. मात्र व्लादिमीर पुटिन यांचा मुख्य मुद्दा काय आहे, यांचा मुख्य आक्षेप काय आहे, यांची मुख्य मागणी काय आहे, किंवा युक्रेनच्या युद्धातनं रशियाला, पुटिन यांना नेमकं काय प्राप्त करायचं आहे, नेमकं काय साध्य करायचं आहे? तर किमान 2 बाबी त्यांना साध्य करायच्या आहेत. एक, युक्रेनने नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन नाटोचं सदस्य होऊ नये. आणि युक्रेनप्रमाणेच आज जे काही देश, युरोपमधले देश, मध्य आशियातले देश जे अद्याप नाटोचे सदस्य नाहीत, त्या देशांनी सुद्धा यापुढे नाटोचं सदस्यत्व घेऊ नये यासाठी रशियाने ही मोठी लष्करी कारवाई केलेली आहे. हे रशियाचं पहिलं उद्दिष्ट आहे. आणि दुसरं उद्दिष्ट आहे की सोव्हिएत संघाच्या काळामध्ये आणि सोव्हिएत संघाच्या आधी ज्यावेळेस झारचा रशिया होता त्या काळामध्ये रशियाचं युरोप आणि युरोपच्या सभोवती जे प्रभाव क्षेत्र होतं ते प्रभाव क्षेत्र पुन्हा तयार करायचं. सोव्हिएत संघ ज्यावेळेस होता त्यावेळेस सोव्हिएत संघामध्ये किमान 15-16 गणराज्य सहभागी होते. युक्रेन सुद्धा त्यातलं एक गणराज्य होतं, कझाकिस्तान त्यातलं एक गणराज्य होतं. अशी 15-16 गणराज्य होती. मात्र सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर 16 गणराज्य वेगळी झाली आणि रशिया हे त्यातलं सर्वात मोठं गणराज्य हे पुढे आलं. मात्र इतर गणराज्ये ही स्वतंत्र झालीत, सार्वभौम झालीत. मात्र 1945 ते 1991 पर्यंत ही गणराज्य सोव्हिएत संघाचा भाग होती आणि त्यामुळे सोव्हिएत संघाला स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही फार मोठी हमी होती. रशियाला स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही फार मोठी हमी होती. त्याचप्रमाणे 1945 नंतर पूर्व युरोपमधले जवळपास सर्व देश, त्या देशांमध्ये सोव्हिएत संघाने समाजवादी सरकार स्थापन केलं होतं आणि ते समाजवादी सरकार हे
पश्चिम युरोप, ते समाजवादी देश पश्चिम युरोप आणि सोव्हिएत संघ याच्यामधली एक मोठी फळी होती, ज्याला बफर झोन म्हणतात. ते एक बफर होतं फार मोठं पश्चिम युरोप आणि सोव्हिएत संघ यांच्यामधलं. मात्र 1991 मध्ये सोव्हिएत संघाचं विघटन झाल्यानंतर रशियाला स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या हमी होत्या, सामरिक हमी होत्या, त्या सर्व एका क्षणामध्ये नष्ट झाल्या. आणि त्या पुन्हा मिळवण्यासाठी या सर्व भागामध्ये स्वतःचं प्रभाव क्षेत्र निर्माण करायचं, जेणेकरून इतिहासामध्ये भूतकाळामध्ये ज्या पद्धतीने रशियावरती 2 फार मोठी आक्रमणं झाली होती. एक नेपोलियनचं आक्रमण होतं, जे 19व्या शतकामध्ये झालं होतं. नेपोलियन हा मॉस्कोपर्यंत पोहोचला होता. मात्र मॉस्को मधून परत येताना नेपोलियनच्या ऱ्हासास सुरुवात झाली. मात्र मॉस्कोमधनं रशियाच्या सरकारला सुद्धा पळ काढावा लागला होता. आणि त्याचप्रमाणे 20व्या शतकामध्ये हिटलरच्या जर्मनीने सोव्हिएत संघाविरुद्ध जे आक्रमण केलं होतं, ते अत्यंत विनाशकारी असं आक्रमण होतं आणि त्यामध्ये सोव्हिएत संघाची प्रचंड हानी झाली होती. आणि ही दोन्ही आक्रमणं जी आहेत ती युक्रेन आणि युक्रेनच्या सभोवतीच्या भागातनं झालेली होती. रशिया आणि युरोप यांच्या दरम्यान कोणत्याही प्रकारची भौगोलिक सीमा नाही. ज्या प्रकारची भौगोलिक सीमा अनेक देशांच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळते, ती हिमालयाच्या माध्यमातून असो, ती समुद्राच्या माध्यमातून असो, ती वाळवंटाच्या माध्यमातून असो, मात्र या प्रकारची कोणतीही भौगोलिक सीमा ही रशिया आणि युरोप यांच्या दरम्यान नाही. मुळातच रशिया हा युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांचा भाग आहे आणि म्हणून त्याला युरेशिया असं म्हणतात. रशियातली जी शहरी केंद्र आहेत, ज्यामध्ये सेंट पीटर्सबर्ग असो, मॉस्को असो, ही सर्व शहरी केंद्र ही युरोपचा भाग आहेत. आणि रशियातला एक फार मोठा भूभाग जो आहे, जो मॉस्कोच्या पलीकडे आहे, तो आशियाच्या जवळ येणारा आहे आणि तो आशियामधला आहे. आणि त्यामुळे युरोपमधल्या कोणत्याही देशाला रशियावरती किंवा रशियाला युरोपमधल्या कोणत्याही देशावरती जर आक्रमण करायचं असेल तर कोणत्याही प्रकारची नैसर्गिक भौगोलिक सीमा त्याच्या दरम्यान येत नाही, त्याच्यामध्ये येत नाही. आणि त्यामुळे सोव्हिएत संघाच्या काळामध्ये, त्यापूर्वी झारच्या रशियाच्या काळामध्ये आणि आज व्लादिमीर पुटिन यांच्या रशियाच्या काळात सुद्धा रशियाचं परराष्ट्र धोरण हे युरोप आणि रशिया यांच्या दरम्यान एक स्वतःचं प्रभाव क्षेत्र निर्माण करण्याच्या दिशेने त्याची मांडणी झालेली आहे आणि त्या दिशेने ते कार्यरत आहे. या 2 गोष्टी रशियाला आज आत्मसात करायच्या आहेत, प्राप्त करायच्या आहेत, की कोणत्याही नव्या देशाने नाटोचं सदस्यत्व घेऊ नये, विशेषतः युक्रेनने नाटोचं सदस्यत्व घेऊ नये. आणि ज्या पद्धतीने सोव्हिएत संघाच्या काळामध्ये सोव्हिएत संघाचं एक प्रभाव क्षेत्र होतं, रशियाचं एक प्रभाव क्षेत्र होतं, ते प्रभाव क्षेत्र पुन्हा एकदा निर्माण झालं पाहिजे. यामध्ये सर्वात मोठा जो अडथळा होता, तो सर्वात मोठा अडथळा साहजिकच युक्रेनचा आणि नाटोचा होता. जर युक्रेन नाटोचा सदस्य झाला असता किंवा आजही तो जर नाटोचा सदस्य झाला तर रशियाच्या पूर्व दिशेला आणि युरोपच्या पश्चिम दिशेला रशियाची तटबंदी, घेराबंदी ही नाटोद्वारे जवळपास पूर्ण झाली असती आणि जे रशियाला स्वतःच्या दीर्घकालीन सुरक्षेच्या दृष्टीने योग्य वाटत नव्हतं. सन 1991 मध्ये ज्यावेळेस जागतिक राजकारण मोठ्या प्रमाणात बदललं, त्यावेळेस असं अपेक्षित होतं की शीतयुद्धाच्या काळामध्ये जागतिक राजकारणासाठी ज्या संघटना उभ्या राहिल्या होत्या, ज्या संस्था उभ्या राहिल्या होत्या, त्या एकतर विसर्जित होतील किंवा त्यांचं लोकशाहीकरण होईल. लोकशाहीकरण या दृष्टीने की जागतिक राजकारणामध्ये जवळपास सर्व देशांच्या चिंता, सर्व देशांच्या काळजी, सर्व देशांचे हित या संघटना स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याची दखल घेतील आणि त्या दृष्टीने स्वतःमध्ये बदल घडवतील. मात्र असं घडलं नाही. आपल्याला आज ज्या महत्त्वाच्या जागतिक संस्था आणि संघटना दिसतात, त्या सर्व महत्त्वाच्या जागतिक संस्था आणि संघटना या दुसऱ्या महायुद्धानंतर जग ज्या पद्धतीने बदललं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जग बदललं, ते दुसऱ्या महायुद्धाचा जो निकाल लागला त्याच्यानुसार ते बदललं. त्या दुसऱ्या महायुद्धातले जे ते देश होते, जे विजेते देश होते, त्यांनी स्वतःच्या पद्धतीने जागतिक राजकारणाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी अनेक संस्था, संघटनांची त्यांनी उभारणी केली. संयुक्त राष्ट्र सुद्धा त्याचाच परिपाक आहे. संयुक्त राष्ट्राचं सुरक्षा परिषद सुद्धा त्याचाच परिपाक आहे की दुसऱ्या महायुद्धातले जे ते देश होते, जिंकलेले जे देश होते, ते सर्वच्या सर्व देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य झालेत.
अमेरिका, सोव्हिएत संघ, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स आणि चीन 1945 मध्ये ज्यावेळेस चीनला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व देण्यात आलं होतं, त्यावेळेस हा चीन ग्रेट ब्रिटन आणि अमेरिका यांचा सहकारी देश होता. त्यावेळेस हा चीन जापान विरुद्ध दुसऱ्या महायुद्धामध्ये स्वतःचं सर्वस्व पणाला लावणारा देश होता आणि तो साम्यवादी चीन देश नव्हता. आणि त्याच्यामुळे 1945 मध्ये चीनला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व जे त्या देशांच्या बाजूने लढल्याच्या कारणामुळे ते त्यावेळेस त्यांना 1945 मध्ये मिळालेलं होतं. मुळात काय की वर्ल्ड बँक असो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असो, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि संयुक्त राष्ट्र असो आणि त्याचप्रमाणे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असो, या सर्व संस्था दुसऱ्या महायुद्धातल्या जे त्या देशांनी तयार केलेल्या संस्था होत्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या पद्धतीने जागतिक राजकारण बदललं, त्या जागतिक राजकारणाचं प्रतिबिंब या सर्व संस्थांमध्ये पडलेलं होतं. 1991 मध्ये तो काळ संपला. 1945 ते 1991 हा जो शीतयुद्धाचा काळ होता, हा सोव्हिएत संघाचा पाडाव झाल्यामुळे, सोव्हिएत संघ विसर्जित झाल्यामुळे तो काळ संपला. त्यामुळे जागतिक राजकारण सुद्धा बदलेल आणि जागतिक राजकारणामध्ये ज्या संस्थांनी महत्वाची भूमिका, महत्वाचं स्थान निर्माण केलं होतं, त्या संस्थांचं स्वरूप सुद्धा बदलेल असं त्यावेळेस अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये कोणतेही बदल घडले नाहीत. संयुक्त राष्ट्रामध्ये सुद्धा फार मोठे बदल घडले नाहीत. IMF, वर्ल्ड बँक हे अधिक आक्रमकपणे स्वतःच्या कार्यशैलीनुसार कार्य करत राहिले आणि त्यातनं जागतिकीकरणाची प्रक्रिया राबवण्यात आली. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतनं पश्चिमी देशांचा आणि पश्चिमी संस्कृतीचा दबदबा सुद्धा सर्वत्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. विशेषतः अशी खंत रशियासारख्या देशाला, चीनसारख्या देशाला, भारतामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आणि त्याचप्रमाणे पश्चिम आशियातल्या अनेक इस्लामिक देशांमध्ये ही खंत मोठ्या प्रमाणामध्ये 1990च्या दशकामध्ये आणि 21व्या शतकाच्या सुरुवातीला निर्माण होण्यास सुरुवात झाली की शीतयुद्ध संपलं, सोव्हिएत संघाचा पाडाव झाला, मात्र त्यातनं जागतिक राजकारण ज्या पद्धतीने बदलायला हवं होतं ते न बदलता उलट पश्चिमी देशांचाच दबदबा जगभरामध्ये जागतिकीकरणाच्या माध्यमातून वाढायला लागलेला आहे. आणि त्यामुळे ज्या संस्था शीतयुद्ध काळामध्ये तयार झाल्या होत्या त्या सुद्धा विसर्जित झाल्या नाही किंवा त्यामध्ये सुद्धा हवे ते बदल घडले नाहीत. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनची निर्मिती ही केवळ आणि केवळ सोव्हिएत संघाला विरोध करण्यासाठी आणि सोव्हिएत संघाचा युरोपच्या दिशेने प्रसार होऊ नये, ज्या पद्धतीने सोव्हिएत संघाने पूर्व युरोपमधल्या देशांमध्ये समाजवादी सरकारे स्थापन केली होती, त्या प्रकारचा प्रयत्न सोव्हिएत संघ भविष्यामध्ये पश्चिम युरोपच्या देशांमध्ये करणार नाही. जर्मनीची जी फाळणी झाली होती, पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी, पश्चिम जर्मनीला सोव्हिएत संघ बळजबरीने आपल्या ताब्यात घेणार नाही, या दृष्टीने नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनची निर्मिती झाली होती. 1991 मध्ये साम्यवादाचा पाडाव झाल्यानंतर आणि सोव्हिएत संघ विसर्जित झाल्यानंतर नाटोच्या अस्तित्वाचं कारण सुद्धा खरं तर संपलं होतं की नाटो मग कशासाठी अस्तित्वात हवं, कारण नाटो ज्या शत्रूसाठी तयार झालेला होता तो शत्रूच संपला होता. मात्र नाटोचं विसर्जन झालं नाही आणि नाटोचा प्रसार सुरू झाला. आज नाटोमध्ये 40हून अधिक सदस्य देश आहेत आणि यातले बहुतांश सदस्य देश हे 1991 नंतर नाटोमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि ही रशिया, चीन या सर्व देशांना या देशांच्या विरुद्ध नाटोचा प्रसार होतो आहे, नाटो प्रसरण पावतं आहे, अशी भावना या देशांमध्ये सतत वाढीस लागली आणि त्यातनं आज रशिया युक्रेन हा संघर्ष आपल्याला बघायला मिळतो, हा संघर्ष निर्माण झालेला दिसतो. 1991 मध्ये जग जे एकध्रुवीय झालेलं होतं, त्या एकध्रुवीय जगामध्ये हे जग असंच राहावं अशी अमेरिका वगळता इतर कोणत्याही देशाची इच्छा नव्हती. ती युरोपियन देशांची सुद्धा तशी इच्छा नव्हती. तर युरोपियन देश, युरोपीय महासंघ, रशिया, चीन, भारत या सर्व देशांची इच्छा अशी होती की जग हे बहुध्रुवीय असायला हवं. जग हे एकध्रुवीय न राहता, जगामध्ये केवळ अमेरिकेचा दबदबा न राहता जग हे बहुध्रुवीय असायला हवं. आणि त्या दृष्टीने या सर्व देशांनी एकीकडे अमेरिकेसोबत चांगले संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली, कारण अमेरिका ही एकमात्र महाशक्ती होती. मात्र त्याच बरोबरीने जग एकध्रुवीय न राहता बहुध्रुवीय कसं बनेल या दिशेने सुद्धा यांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली.
यातनं युरोपीय महासंघ हा अत्यंत प्रबळ आर्थिक संघटना, राजकीय संघटना म्हणून पुढे आला. यातनं रशिया, चीन या देशांमधलं सामंजस्य फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. यातनं ब्रिक्स ही ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका या अपाश्चिमात्य देशांची एक संघटना 21व्या शतकाच्या सुरुवातीला उभी राहिली. आणि 2008च्या जागतिक आर्थिक संकटानंतर G20, G20 ही एक प्रबळ संघटना जागतिक स्तरावरती उदयाला आली. या सर्व ज्या प्रक्रिया होत्या, या सर्व प्रक्रिया या जग एकध्रुवीय न राहता जग बहुध्रुवीय व्हावं या दिशेने सुरू झालेल्या या प्रक्रिया होत्या. मात्र जग बहुध्रुवीय होत सुद्धा नव्हतं. आणि विशेषतः 2008 ते आजपर्यंतची जी परिस्थिती आहे जागतिक राजकारणातली, ती परिस्थिती अशी आहे की जग एकध्रुवीय नाही, मात्र जग बहुध्रुवीय सुद्धा नाही. आजही निर्विवादपणे अमेरिका हा लष्करी दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या क्रमांक 1 ची जागतिक शक्ती आहे. आणि चीन आज क्रमांक 2 ची शक्ती म्हणून जरी पुढे आला असला तरी अमेरिका आणि चीन यांच्यामधली सांस्कृतिक, आर्थिक आणि लष्करी तफावत ही आजही खूप मोठी आहे. आणि त्याच्यामुळे बहुध्रुवीय व्यवस्था जी इतर देशांना अपेक्षित होती, ती बहुध्रुवीय व्यवस्था सुद्धा अस्तित्वात ज्या पद्धतीने यायला हवी होती तशी अद्याप तरी आलेली नाही. आणि त्यातनं एकूणच हा सर्व जो काळ होता हा अनिश्चिततेचा काळ होता. ती एकध्रुवीय सुद्धा राहिली नाही. ती मुख्यतः 2 कारणांनी. एक, 2008चं आर्थिक संकट ज्याच्यामध्ये अमेरिका आणि युरोप होरपळले गेलेत, मात्र चीन, भारत सारखे देश त्यापासून स्वतःचा बचाव करण्यामध्ये समर्थपणे पुढे आलेत. आणि केवळ समर्थपणेच पुढे नाही आलेत, तर भारत आणि चीन सारख्या देशांनी युरोपीय महासंघाला त्या काळामध्ये आर्थिक सहकार्य सुद्धा देऊ केलं. आणि भारत आणि चीन मधल्या वाढत्या बाजारपेठेमुळे जग हे 2008-9च्या आर्थिक संकटातनं पुढे सुद्धा त्यातनं स्वतःला सावरू सुद्धा शकलं. आणि असं करताना G7 जी तोपर्यंत जगातल्या 7 सर्वाधिक पुढारलेल्या देशांची संघटना मानली जायची, त्या G7 पुढे पर्याय राहिला नाही की G7 ला थोडं बाजूला ठेवत G20 ची निर्मिती करायची, ज्याच्यामध्ये भारत, रशिया, चीन, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, साऊथ आफ्रिका या सर्व अत्यंत वेगाने विकसनशील देशांना सुद्धा स्थान देण्यात आलं. मात्र G20 ची निर्मिती झाली, पण G7 तसंच राहिलं. काही काळासाठी ते G8 झालं, मात्र G7 सुद्धा तसंच राहिलं. म्हणजे अमेरिका पूर्णपणे महासत्ता पण नव्हता, एकध्रुवीय व्यवस्था पण नव्हती आणि पूर्णपणे बहुध्रुवीय व्यवस्था सुद्धा अस्तित्वात येत नव्हती. मात्र 2008-9च्या आर्थिक संकटामुळे चीनचा जगातला प्रभाव हा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागला. 2008-9चाच हा काळ आहे ज्या काळामध्ये भारत अमेरिका नागरी अणुकरार सुद्धा झाला होता. या भारत अमेरिका नागरी अणुकराराला त्यावेळेस चीनने फार विरोध केला नाही. सुरुवातीला विरोध केला, मात्र तो विरोध चीनने सोडून दिला होता. आणि त्यामागचं कारण हे होतं की 2008-9 पर्यंत चीनचं स्वतःचं आणि भारताबद्दलचं आकलन हे होतं की भारत आणि चीन हे जागतिक राजकारणामध्ये जवळपास समान स्थानावर आहेत. चीन थोडा पुढे आहे कारण चीनकडे सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व आहे, मात्र आर्थिक विकास आणि प्रभाव या बाबतीमध्ये भारत आणि चीन हे जवळपास एकाच गतीने वाटचाल करत आहेत, जवळपास एकत्रच आहेत, असं चीनचं स्वतःच्या बाबतीतलं आणि भारताच्या बाबतीतलं आकलन होतं. मात्र सन 2009-10 नंतर चीनचं हे आकलन बदलत गेलं आणि चीनची अशी धारणा झाली की चीन हा भारतापेक्षा खूप पुढे निघून गेलेला आहे. आर्थिक विकासामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये इतर देशांशी संबंध बळकट करण्याच्या बाबतीमध्ये चीन हा भारतापेक्षा खूप पुढे निघून गेलेला आहे. आणि याचं एक महत्वाचं कारण असं की पश्चिमी देशांचा जगभरातला जो दबदबा आहे, तो दबदबा, त्यांचं वर्चस्व हे कमी होतंय आणि ते कमी होत असलेल्या वर्चस्वाने जी पोकळी निर्माण होते आहे, ती पोकळी चीन भरून काढतो आहे. आणि चीनने आणि रशियाने ती पोकळी भरून काढण्यासाठी स्वतः दरम्यानचं सामंजस्य सुद्धा बळकट करण्याला या काळामध्ये सुरुवात केली, सन 2008-9च्या काळामध्ये. दुसरं जे कारण घडलं की सन 2008-9 पर्यंत 2 बाबी फार स्पष्ट झाल्यात. एक की इराकमध्ये अमेरिकेने जो हस्तक्षेप केला होता सन 2003 मध्ये, आणि त्यापूर्वी 2001 मध्ये अफगाणिस्तानमध्ये जो हस्तक्षेप केला होता, ही दोन्ही एक्सपेरिमेंट्स
ज्याला अमेरिकेने डेमोक्रॅटिक एक्सपेरिमेंट्स म्हटली होती, की अफगाणिस्तानमध्ये लोकशाही आणायची, इराकमध्ये लोकशाही आणायची, आणि ज्याला ग्लोबल वॉर ऑन टेरर म्हटलं गेलं होतं, की दहशतवादाविरुद्धचं जागतिक युद्ध. हे जागतिक युद्ध आणि हे डेमोक्रॅटिक एक्सपेरिमेंट्स अमेरिकेच्या हातातनं निसटलेले आहेत, हे 2008-9 पर्यंत जवळपास स्पष्ट झालेलं होतं. आणि त्यातनं अमेरिकेच्या सामरिक वर्चस्वाला एक फार मोठा धक्का बसू लागलेला होता. अमेरिका लगेच ते वर्चस्व सोडण्याच्या परिस्थितीतही नव्हता. मात्र मागच्या वर्षी अफगाणिस्तानमध्ये जे घडलं ते घडणारच होतं. ते केवळ आणि केवळ अमेरिकेने प्रलंबित केलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे इराकमधला अमेरिकेचा हस्तक्षेप जो फसला, त्याच्यामुळे संपूर्ण पश्चिम आशिया किंवा पश्चिम आशियातला एक फार मोठा भाग हा त्या भागामध्ये अनागोंदी नांदली आणि तिथनं इस्लामिक स्टेट आयसिसची निर्मिती झाली. म्हणजे ज्या ग्लोबल वॉर ऑन टेररच्या नावाखाली अमेरिकेने हस्तक्षेप केला, त्या ग्लोबल वॉर ऑन टेररचा प्रत्यक्ष परिणाम हा आयसिसच्या निर्मितीमध्ये झाला पश्चिम आशियामध्ये, आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या घर वापसीमध्ये झाला. की साधारण 2009-10 पासून हे स्पष्ट व्हायला लागलेलं होतं की तालिबानचा नायनाट झालेला नाही. तालिबान अजूनही पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरती आणि पाकिस्तानमध्ये कायम आहे, आणि तालिबान आणि पाकिस्तानचं धोरण अफगाणिस्तानच्या बाबतीमधलं हे स्पष्ट होऊ लागलेलं होतं की 10 वर्ष वाट बघायची आहे तर वाट बघावी, 20 वर्ष वाट बघायची आहे तर वाट बघावी, 25 वर्ष वाट बघायची आहे तर वाट बघावी. कारण नाटो आणि अमेरिका एवढा काळ हे अफगाणिस्तानमध्ये तग धरू शकणार नाही आणि त्यांना माघार घ्यावीच लागणार. आणि तसंच शेवटी घडलं. 2021 मध्ये त्या पद्धतीनेच माघार घ्यावी लागली. मात्र सन 2009-10 पासूनच या गोष्टी जागतिक पटलावरती स्पष्ट व्हायला लागल्या होत्या, आणि त्यामुळे 2009 नंतर तरी जागतिक व्यवस्था ही वेगाने बदलेल आणि ती बहुध्रुवीय होईल. आणि या व्यवस्थेमध्ये रशिया, चीन, भारत, तुर्कस्तान, इंडोनेशिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका या विकसनशील देशांना, स्वतःच्या प्रादेशिक क्षेत्रामध्ये स्वतःचं वर्चस्व असलेल्या देशांना मोठं स्थान मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र तसं सुद्धा 2020-21 पर्यंत घडलेलं नव्हतं. आणि त्यामुळेच कोणत्या ना कोणत्या कारणाने, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पश्चिमी देश विरुद्ध रशिया किंवा चीन किंवा रशिया चीन एकत्र या प्रकारचा संघर्ष उभा राहणार हे स्पष्ट होऊ लागलेलं होतं. आणि तसंच या वर्षाच्या सुरुवातीला झालं रशिया युक्रेन युद्धाच्या माध्यमातून. कारण रशियाच्या दृष्टीने त्यांना असलेली ही अखेरची संधी होती नाटोचा विस्तार, नाटोचा प्रसार थांबवण्याची, आणि नाटोची अण्वस्त्र, नाटोची क्षेपणास्त्र ही अमेरिकेच्या दारामध्ये न आणण्यासाठी काहीतरी प्रक्रिया करण्याची. ही रशियाच्या दृष्टीने त्यांना मिळालेली अखेरची संधी होती, किंवा एक फार मोठी संधी होती जी त्यांना गमवायची नव्हती. मात्र आज 2 महिने झालेले आहेत रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन, रशियाने युक्रेनवरती आक्रमण करून, आणि आजही या बाबतीमध्ये एक अनिश्चिततेची स्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक राजकारण नेमकं कोणत्या दिशेने जाणार या बाबतीत सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे. जर रशियाने लगेच युक्रेनवरती संपूर्ण ताबा मिळवला असता आणि विजय घोषित केला असता, जो विषय रशियाने अजूनही घोषित केलेला नाही, तर रशिया एक अधिक शक्तिशाली देश म्हणून जागतिक राजकारणामध्ये आणि विशेषतः युरोपमध्ये पुढे आला असता. मात्र तसं अजून झालेलं नाही. मात्र त्याचबरोबर युक्रेन हा पुढील काळामध्ये नाटोचा सदस्य होणार नाही हे सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे. आज ना युक्रेन त्या बाबतीत काही बोलतो आहे, ना नाटो त्या बाबतीमध्ये काही बोलतो आहे. आणि त्यामुळे हे युद्ध जे संपणार ते अशा एक अनिश्चित परिस्थितीमध्ये संपणार की जिथे नाटोचा युक्रेनमध्ये विस्तार होणार नाही, मात्र रशियाला सुद्धा पूर्णपणे विजय मिळणार नाही. अशा एका असंभ्रम अनिश्चित परिस्थितीमध्ये हे युद्ध संपणार अशी सध्याची तरी चिन्हे आहेत. मग रशिया युक्रेन युद्धामुळे नेमकं जागतिक राजकारण कशा पद्धतीने बदलतं आहे असं आपण म्हणावं. आज या बाबतीमध्ये जागतिक राजकारणाच्या तज्ञांमध्ये 2 गट आहेत, आणि एका मोठ्या गटाला असं वाटतं की या सर्व प्रक्रियेमुळे आणि युद्धामुळे खरं तर रशिया हा कमजोर झालेला आहे, कमकुवत झालेला आहे, आणि रशियाची प्रतिष्ठा जी पुटिन यांनी दावणीला लावली होती त्यामध्ये पुटिन यांना अपयश आलेलं आहे. कारण पुटिन यांनी लगेच युक्रेनवरती विजय मिळवणं अपेक्षित होतं, जे झालेलं नाही. आणि त्यामुळे एकूणच
पश्चिम युरोप, पूर्व युरोप, मध्य आशिया आणि रशियाच्या इतर सर्व सहकारी देशांमध्ये रशियाची प्रतिष्ठा ही खालावलेली आहे. रशियन शस्त्रास्त्रांबद्दल आज संभ्रम निर्माण झालेला आहे आणि रशियन सैन्य सुद्धा हे खरोखरच ताकदवर आहे की नाही याच्यावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागलेला आहे. पुन्हा एकदा याच्यासाठी की ज्या पद्धतीने अमेरिकेला अफगाणिस्तानमध्ये कोणताही बदल घडवता आला नाही, त्याच पद्धतीने सोव्हिएत संघाला सुद्धा अफगाणिस्तानमध्ये 1980 ते 1990 अशी पूर्ण 10 वर्ष आपलं सैन्य तिथे ठेवून आणि सर्व प्रकारच्या सैनिकी कारवाया करून सुद्धा त्यांना अफगाणिस्तानमध्ये अपेक्षित असा बदल घडवून आणता आला नव्हता. आणि त्याच पद्धतीने आज युक्रेनमध्ये सुद्धा रशियाची तीच परिस्थिती होऊ घातलेली आहे असं जागतिक राजकारणातल्या अनेक तज्ञांना आज असं वाटतं आहे. मात्र मला स्वतः जे वाटतं ते हे आहे की रशिया युक्रेनवरती लगेच विजय मिळवेल अशी कोणतीही वल्गना पुतिन यांनी कधीच केली नव्हती. पुतिन यांनी अशी कोणतीही टाइमलाईन दिली नव्हती की 7 दिवसांमध्ये आम्ही इतके पुढे जाऊ आणि 1 महिन्यांमध्ये आम्ही युक्रेनची राजधानी कीवमध्ये आम्ही असू आणि 2 महिन्यामध्ये आम्ही तिथे रशिया धार्जिणं सरकार प्रस्थापित करू वगैरे. या प्रकारची कोणतीही वल्गना पुतिन यांनी केलेली नव्हती. त्याचप्रमाणे पुतिन ज्या पद्धतीने युद्ध लढत आहेत त्यामध्ये पुतिन यांच्या युद्ध लढण्यामध्ये त्यांनी 2 बाबतीत विशेष त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ते तसं करू शकलेले आहेत असं नाही, मात्र 2 गोष्टी घडून नयेत या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आहेत. एक की रशियन सैन्याची कमीत कमी हानी व्हावी, मात्र ती होते आहे, काही प्रमाणात होते आहे, मात्र ती खूप होते आहे असंही नाही. आणि त्याच्यामुळे रशियाने युक्रेनवरती आक्रमण करून सुद्धा रशियाचं युक्रेनमधलं युद्ध हे बचावात्मक युद्ध आहे. तिथे आपल्या सैन्याला पूर्णपणे पाठवावं आणि त्यामध्ये सैन्याची जेवढी जीवितहानी होईल तेवढी होऊ द्यावी आणि काहीही करून युक्रेनमधल्या शहरांवरती ताबा मिळवावा असं आज रशियाचं धोरण नाही. रशियाचं धोरण हे युद्ध लांबलं तरी लांबू द्यावं, जेवढं चालेल तेवढं चालू द्यावं, मात्र रशियन सैन्याची कमीत कमी हानी व्हावी या दिशेने आहे. आणि म्हणूनच युक्रेनमधून आज नाटोच्या सहकार्याने रशियन सैन्याला जो प्रतिकार होतो आहे तो प्रतिकार सुद्धा गनिमी काव्याने होतो आहे. त्यामध्ये रशियन सैन्याला ते फार काही हानी पोहोचवतील असं त्यांनाही अशी शक्यता किंवा असे प्रयत्न त्यांनीही केलेले नाहीत. मात्र युक्रेन आज काय करतंय, नाटोच्या सहकार्याने युक्रेन आज रशियन सैन्याचे जे मोठे मोठे जनरल्स सैन्य अधिकारी युक्रेनमध्ये आहेत त्यांना ठार करण्याचे प्रयत्न आज युक्रेनकडून सुरू आहेत. की सैन्याला फार मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवता येणार नाही, मात्र जिथे जिथे रशियन सैन्य अधिकारी ठाण मांडून आहेत तिथे हल्ला करायचा आणि रशियन जनरल्स त्यांना टार्गेट करायचं आणि त्यातनं रशियाचं मनोधैर्य खचवायचं या दृष्टीने आज युक्रेन प्रयत्न करतो आहे. आणि ज्याला 5 आईज म्हटलं जातं सामरिक भाषेमध्ये, 5 आईज हे जगातलं सर्वात प्रबळ असं गुप्तहेर यंत्रणेचं जाळं समजण्यात येतं. आणि या 5 आईज म्हणजे अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी स्वतःची एक गुप्तचर यंत्रणा जगभरामध्ये तयार केलेली आहे, जी तंत्रज्ञानावरती आधारित आहे, जी उपग्रहांमधून मिळणाऱ्या मदतीवरती आधारित आहे. आणि त्या माध्यमातून युक्रेन आज रशियाला प्रतिकार देऊ पाहतो आहे. आणि त्यामुळे रशिया युक्रेन युद्धातनं नेमकं काय सिद्ध होईल तर युद्ध हे अनिश्चित संपेल. युद्ध पूर्णपणे संपेल असंही नाही, केवळ युद्ध बंदी करार होऊन युद्ध संपू शकतो आणि भविष्यामध्ये युद्धाचा मार्ग रशिया आणि युक्रेन हे कायम ठेवू शकतात. मात्र युक्रेनमध्ये नाटोचा विस्तार होणार नाही एवढं रशियाने आज नक्कीच सिद्ध केलेलं आहे आणि नक्कीच रशियाने एवढं आज साध्य करून दाखवलेलं आहे. मात्र युक्रेनमध्ये नाटोचा विस्तार घडणार नाही हे साध्य करताना आज रशिया पुढे दुसरी समस्या उत्पन्न होते आहे, ती आहे की फिनलँड आणि नॉर्वे हे उत्तर युरोपमधले देश जे आतापर्यंत नाटोचे सदस्य नव्हते आणि शीतयुद्धाच्या काळामध्ये सुद्धा फिनलँड, नॉर्वे, स्वीडन या उत्तर युरोपमधल्या देशांनी स्वतःची तटस्थता बाळगलेली होती. त्या देशांनी आज नाटोचे सदस्य होण्याच्या दिशेने त्यांनी मार्गक्रमण सुरू केलेले आहे. विशेषतः फिनलँडने साहजिकच त्याला अमेरिकेचा पाठिंबा आहे, युरोपीय महासंघाचा पाठिंबा आहे आणि नाटोचा सुद्धा पाठिंबा आहे. आणि यातनं काय दिसतं की नाटो ही लढाई हरलेलं नाही.
नाटोने सुद्धा आता सुद्धा अशी मांडणी केलेली आहे की युक्रेनमध्ये नाटोचा विस्तार जरी होत नसला तरी नाटोला विसर्जित तर मुळीच होऊ द्यायचं नाही, उलट युक्रेन व्यतिरिक्त इतर ज्या ज्या देशांमध्ये नाटोचा विस्तार करता येईल त्या देशांमध्ये नाटोचा विस्तार करायचा. याचाच अर्थ काय, तर आपण पुन्हा एकदा रशिया आणि पश्चिमी देश, रशिया आणि नाटो यांच्या दरम्यानच्या नव्या शीतयुद्धाकडे आपण आज जातो आहे. मात्र शीतयुद्धाचा जो काळ होता तो आजच्या काळापेक्षा जास्त सोपा होता, कारण ती द्विध्रुवीय व्यवस्था होती. सोव्हिएत संघ आणि समाजवादी गट एका बाजूला आणि अमेरिका आणि भांडवलशाही गट दुसऱ्या बाजूला, अशी ही द्विध्रुवीय व्यवस्था विशेषतः युरोपमध्ये होती आणि काही प्रमाणात युरोप बाहेर सुद्धा होती, ज्याला एकमात्र अपवाद हा भारत आणि गटनिरपेक्षता आंदोलन हे होतं. मात्र आज जी व्यवस्था तयार होते आहे त्यामध्ये एका बाजूला रशिया नाटो शीतयुद्ध आहे, मात्र त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला चीन अमेरिका यांच्यातलं व्यापार युद्ध, त्या माध्यमातून सुरू होऊ पाहणारं शीतयुद्ध आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये युक्रेनच्या बाबतीत रशियाने ज्या पद्धतीने कारवाई केली, चीन सुद्धा तैवानच्या बाबतीमध्ये त्या पद्धतीनेच कारवाई करेल काय, या पद्धतीचे प्रश्न आज निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे ज्या दिशेने अमेरिकेचं परराष्ट्र धोरण वळू बघत होतं ती अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची दिशा, पश्चिमी देशांच्या परराष्ट्र धोरणाची दिशा ती आजही कायम आहे. चीनच्या वाढत्या प्रभावाला वेसण घालायची ही पश्चिमी देशांचं जे धोरण होतं ते आजही कायम आहे. आणि त्यामुळे एका बाजूला रशिया विरुद्ध पश्चिमी देश आणि दुसऱ्या बाजूला चीन विरुद्ध पश्चिमी देश या प्रकारचं दुसरं शीतयुद्ध, समांतर शीतयुद्ध सुद्धा आज सुरू होताना आपल्याला दिसतं आहे. आणि या दोन्ही शीतयुद्धाची परिणिती ही परत एकदा छोट्या किंवा मोठ्या युद्धामध्ये सुद्धा होऊ घालते आहे. मग मुळात हे जे बदल जागतिक राजकारणामध्ये घडत आहेत, हे जागतिक राजकारणामध्ये बदल नेमके का घडत आहेत, तर यामागचं एक मोठं कारण आहे की साधारणतः मागच्या 300-400 वर्षापासून जागतिक राजकारणाची जी प्रक्रिया सुरू होती त्या जागतिक राजकारणाच्या प्रक्रियेला 20व्या शतकामध्ये कुठेतरी एक धक्का बसला होता. ही प्रक्रिया काय होती? ही प्रक्रिया औद्योगिक क्रांतीनंतर सुरू झालेली प्रक्रिया होती. आणि औद्योगिक क्रांतीनंतर सुरू झालेल्या प्रक्रियेमध्ये युरोपीय देशांचा जगभरामध्ये दबदबा वाढला होता. तोपर्यंत जगामधले सर्वाधिक प्रभावशाली देश कोणते होते किंवा सर्वाधिक प्रभावशाली समाज कोणते होते, तर भारत, चीन हे तोपर्यंत जगातले सर्वाधिक प्रभावशाली असे समाज होते, आर्थिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि बऱ्याच प्रमाणामध्ये लष्करी दृष्ट्या सुद्धा. मात्र औद्योगिक क्रांतीमुळे युरोपची लष्करी शक्ती, लष्करी सामर्थ्य हे शेकडो पटींनी वाढलं आणि औद्योगिक क्रांतीमुळे वाढलेला व्यापार, उद्योग आणि लष्करी सामर्थ्य यामुळे 18व्या शतकापासून युरोपच्या जागतिक वर्चस्वाला सुरुवात झाली, जे साधारणतः 20व्या शतकापर्यंत पूर्ण झालं होतं. हे वर्चस्व पूर्ण करण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग हे पहिलं महायुद्ध होतं, ज्यामध्ये तोपर्यंतचे जी मोठी साम्राज्य होती, विशेषतः ओटोमन साम्राज्य, जे आजचा जो पश्चिम आशिया आहे त्या संपूर्ण पश्चिम आशियाभर पसरलेलं होतं, उत्तर आफ्रिकेतल्या काही भागात पसरलेलं होतं आणि दक्षिण युरोपमध्ये सुद्धा पसरलेलं होतं. ते ओटोमन साम्राज्य पूर्णपणे विसर्जित झालं आणि या सर्व प्रदेशांमध्ये पश्चिमी देशांचा प्रभाव वाढीस लागला. त्याचप्रमाणे ऑस्ट्रो हंगेरियन एम्पायर, ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्य हे पहिल्या महायुद्धानंतर विसर्जित झालं आणि ज्या पूर्व युरोप, दक्षिण युरोपच्या भागामध्ये ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्य पसरलेलं होतं त्या पूर्व आणि दक्षिण युरोपच्या भागामध्ये पश्चिमी युरोपीय देशांचा प्रभाव पुन्हा एकदा वाढीस लागला आणि यातनं जगामध्ये वसाहतवादाची प्रक्रिया ही सुद्धा जवळपास पूर्ण झाली. जी प्रक्रिया औद्योगिक क्रांतीपासून सुरू झाली होती ती पहिल्या महायुद्धामध्ये ती प्रक्रिया पूर्ण झाली. पश्चिम आशियाचं वसाहतीकरण झालं, दक्षिण युरोप आणि पूर्व युरोपमध्ये ज्या प्रकारची व्यवस्था पश्चिमी युरोपला अपेक्षित होती त्या प्रकारची व्यवस्था तिथे निर्माण झाली आणि वसाहतीकरणाची प्रक्रिया ही जवळपास पूर्ण झाली. मात्र त्याचबरोबर वसाहतवाद विरोध सुद्धा वाढीस लागला आणि पहिल्या महायुद्धामध्येच पश्चिमी देशांच्या वर्चस्वाला एक फार मोठा जो धक्का बसला
तो सोव्हिएत संघामध्ये बोल्शेविक क्रांती झाला. रशियामध्ये बोल्शेविक क्रांती होऊन पुढे त्याचं रूपांतर सोव्हिएत संघामध्ये होण्यामुळे पश्चिमी देशांच्या वाढत्या वर्चस्वाला एक फार मोठा धक्का बसला. त्यानंतर भारताचं स्वातंत्र्य आलं. भारताचं स्वातंत्र्य हे वसाहतवादाविरोधातलं एक फार मोठं पाऊल होतं. भारताच्या स्वातंत्र्यामुळे श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया यासारखे देशांच्या स्वतंत्रतेचा मार्ग सुद्धा मोकळा झाला. म्हणजेच काय तर पश्चिमी युरोपी देशांचं जे जगभर वर्चस्व पसरलेलं होतं त्यामध्ये मग पश्चिम आशियामधल्या देशांमध्ये सुद्धा स्वतंत्रतेची आस निर्माण झाली. आणि आज पश्चिम आशियामध्ये जे अनेक स्वतंत्र देश आपण बघतोय, तो मग इराक असो, सिरिया असो, लेबेनन असो, UAE असो, सौदी अरेबिया असो, या सर्व राष्ट्रराज्यांची जडणघडण ही 20व्या शतकाच्या मध्यामध्ये झालेली आहे. म्हणजेच काय तर 20व्या शतकामध्ये पश्चिमी देशांच्या वर्चस्वाला एक ओहोटी लागलेली होती. आणि त्याच काळामध्ये चीनमध्ये सुद्धा समाजवादी गणराज्याची स्थापना झाली. आणि जो चीन पश्चिमी देशांचा सहकारी होता दुसऱ्या महायुद्धामध्ये, तो चीन 1949 नंतर पश्चिमी देशांच्या विरुद्धच्या आघाडीमध्ये तो सहभागी झाला. सुरुवातीला तो सोव्हिएत संघासोबत गेला, त्यानंतर त्याने स्वतःची आघाडी निर्माण करण्याची सुरुवात केली. म्हणजे एकूणच काय तर 20व्या शतकामध्ये पश्चिमी देशांच्या वर्चस्वाला ओहोटी लागलेली होती, जी ओहोटी 1991 मध्ये अचानकपणे थांबली. आणि सोव्हिएत संघाच्या पाडावानंतर पश्चिमी देशांचं वर्चस्व जगभरामध्ये पुन्हा एकदा जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतनं वाढायला लागलं. भारतासारखे देश, चीनसारखा सुद्धा देश, असे अनेक देश ज्यांचे पश्चिमी देशांसोबत फार सदृढ संबंध नव्हते, त्यांचे सन 1991 नंतर पश्चिमी देशांसोबत फार सदृढ संबंध निर्माण झाले. आणि त्यातनं पुन्हा एकदा अमेरिकेचा आणि पश्चिमी देशांचा दबदबा निर्माण झाला. मात्र ही त्या काळातली भारत, चीन, रशिया यासारख्या देशांची तात्कालिक निकड होती. दीर्घकाळामध्ये त्यांना हे वर्चस्व मान्य नव्हतं. आणि आज ज्या जागतिक राजकारणामध्ये प्रक्रिया सुरू आहेत, त्या जागतिक राजकारणातल्या प्रक्रिया पुन्हा एकदा पश्चिमी देशांचं वर्चस्व झुगारून लावणाऱ्या आहेत. चीन आज जे करतो आहे ते पश्चिमी देशांचं वर्चस्व पूर्व आशियामधून कमी करण्यासाठी आणि शक्य झालं तर ते नामशेष करण्यासाठी आज चीन आपलं सामरिक धोरण आखतो आहे. रशिया, चीन काय करत आहेत एकत्रितपणे तर मध्य आशियातली जी 5 इस्लामिक गणराज्य आहेत, जी आधी सोव्हिएत संघाचा भाग होती, त्या मध्य आशियातल्या गणराज्यांमध्ये 1990च्या दशकामध्ये अमेरिकेचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढला होता. त्यातल्या 2-3 गणराज्यांमध्ये अमेरिकेची सैनिक स्थळ सुद्धा उभी राहिलेली होती. मात्र रशिया आणि चीन यांनी एकत्रितपणे काम करत मध्य आशियामधनं अमेरिकेचा दबदबा हा पूर्णपणे संपवलेला आहे. आणि त्यामुळे अलीकडेच आपण बघितलं की ज्यावेळेस कझाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांविरुद्ध फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रदर्शन होत होते, त्यावेळेस युक्रेन युद्ध सुरू होण्याच्या काही दिवस आधीच पुटिन यांनी रशियन सैन्य कझाकिस्तानात पाठवलं आणि तिथली सर्व प्रदर्शनं, निदर्शनं ही त्यांनी मोडीत काढली. आणि पश्चिमी देश त्याविरुद्ध काहीही करू शकले नाहीत. रशिया आज पूर्व युरोपमध्ये आणि युक्रेनमध्ये हेच करू पाहतो आहे की पश्चिमी देशांचा, नाटोचा जो दबदबा वाढला होता 91 नंतर, तो दबदबा नामशेष करायचा किंवा त्याला वेसन घालायची. आणि भारताने सुद्धा रशिया युक्रेन युद्धामध्ये जी भूमिका घेतलेली आहे, ती भूमिका सुद्धा याच दिशेची आहे की काहीही झालं तरी रशिया युक्रेन युद्धामधनं नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन आणि अमेरिका हे फार प्रबळ देश, प्रबळ संघटना म्हणून पुढे यायला नकोत. कारण त्या जर पुढे आल्यात, फार प्रबळ होऊन जर पुढे आल्यात, तर त्यांना भारताची आज जेवढी गरज आहे तेवढी गरज त्यांना भविष्यामध्ये राहणार नाही. आणि त्यामुळे अमेरिका आणि नाटो यांचं कमकुवत होणं हे आज भारताला स्वतःच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने अधिक योग्य वाटतं आहे, या सर्व देशांसोबत चांगले संबंध ठेवत सुद्धा. आणि त्यामुळे भारत हा चीनप्रमाणे एक असा प्रमुख देश आहे ज्याने रशिया विरुद्ध उघडपणे कोणतीही भूमिका घेतलेली नाही, ज्याने रशिया विरुद्ध मतदान सुद्धा केलेलं नाही, तटस्थता बाळगलेली आहे. आणि यामागचं मुख्य धोरण हेच आहे की रशिया युक्रेन युद्धातनं पुन्हा एकदा पश्चिमी देशांचा दबदबा निर्माण होऊ नये. आणि या दिशेने आज जागतिक राजकारण हे मोठ्या प्रमाणामध्ये आज मार्गक्रमण करतं आहे की जी प्रक्रिया 1991 मध्ये स्थगित झाली होती, ती प्रक्रिया पुन्हा एकदा पुढे जावी, बहुध्रुवीय व्यवस्था निर्माण व्हावी. आणि या बहुध्रुवीय व्यवस्थेमध्ये किमान 4 देश असे आहेत जे 4 देश स्वतःचं जागतिक राजकारणामध्ये
एक नवं स्थान, एका नव्या उंचीवरचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. रशिया आणि चीन नाही. रशिया आणि चीन यांचं स्थान जागतिक राजकारणामध्ये आधीच फार महत्त्वाचं आहे. मात्र हे जे 4 देश आहेत यामध्ये भारत हा एक अत्यंत महत्त्वाचा देश आहे. जापान हा दुसरा महत्त्वाचा देश आहे, जो दुसऱ्या महायुद्धापर्यंत एक महासत्ता होता. जापान हा आशियामधला एक फार मोठा वसाहतवादी देश होता. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी जापानने चीनला, रशियाला आणि आशियामधल्या वसाहतवादी शक्तींना नमवलेलं होतं. तो जापान आज पुन्हा एकदा आशियामध्ये आणि जागतिक राजकारणामध्ये स्वतःचं असं आगळं वेगळं स्थान निर्माण करण्याची वाट बघतो आहे. अजून त्याला ती संधी पूर्णपणे मिळालेली नाही, मात्र तो ती वाट बघतो आहे. तिसरा जो देश आहे तो तिसरा देश आहे तुर्कस्तान, की जो जागतिक राजकारणामध्ये आणि पश्चिम आशियामध्ये विशेषतः स्वतःचं असं वेगळं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि याशिवाय चौथ्या प्रकारचे जे देश आहेत ते प्रादेशिक पातळीवरती स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नातले देश आहेत. मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो देश आहे तो आहे जर्मनी. जर्मनीची जागतिक शक्ती होण्याची आकांक्षा ही फार जुनी आहे. ती 19व्या शतकापासून आहे. मात्र प्रथम महायुद्धाच्या माध्यमातून जर्मनीला ते जमलं नाही. द्वितीय महायुद्धाच्या माध्यमातून सुद्धा जर्मनीला ते जमलं नाही. द्वितीय महायुद्धामुळे जर्मनीची जी फाळणी झाली त्यामुळे सुद्धा द्वितीय महायुद्धानंतर जर्मनीला जागतिक राजकारणातलं स्वतःचं स्थान निर्माण करता आलं नाही. आणि 1991 नंतर जर्मनीचं एकीकरण झाल्यानंतर जर्मनीने स्वतःला पूर्णपणे युरोपियन संघाचा विकास करण्यासाठी आणि स्वतःला आर्थिक महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्यासाठी वाहून घेतलं. आज जर्मनी हा निर्विवादपणे एक आर्थिक महासत्ता आहे. मात्र रशिया युक्रेन युद्धाचं एक फलित असं सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे की आर्थिक महासत्ता असलेला जर्मनी इथून पुढे लष्करी दृष्ट्या सुद्धा स्वतःला प्रबळ करण्याचा प्रयत्न करेल. कारण रशिया युक्रेन युद्धातनं एक बाब जी नाटोच्या देशांना सुद्धा स्पष्ट झालेली आहे की नाटोच्या इतर देशांवरती आपण पूर्णपणे विसंबून राहू शकत नाही. अमेरिकेवरती आपण पूर्णपणे विसंबून राहू शकत नाही. आजपर्यंत जर्मनीचं जे धोरण होतं, जापानचं जे धोरण होतं की अमेरिकेशी लष्करी आघाडी करायची आणि स्वतःच्या संरक्षणासाठी अमेरिकेवरती विसंबून राहायचं. आज जर्मनी आणि जापानमध्ये ही प्रक्रिया मागच्या 2 दशकांपासून सुरू आहे. मात्र जर्मनीमध्ये नव्याने ही प्रक्रिया सुरू झालेली आहे की जर्मनीने स्वतःचं लष्करीकरण करावं. आणि रशियाने युक्रेनवरती आक्रमण केल्यानंतर जर्मनीने एक फार मोठा जो निर्णय घेतला तो स्वतःच्या अर्थव्यवस्थेतला एक फार मोठा हिस्सा जर्मनीच्या लष्करीकरणाकडे वळवण्याचा घेतलेला आहे. हे 4 देश आहेत, भारत, जापान, तुर्कस्तान आणि जर्मनी, ज्यांना जागतिक राजकारणामध्ये स्वतःचं नवं स्थान निर्माण करायचं आहे. आणि हे स्थान निर्माण करण्याची या 4ही देशांची आकांक्षा नवी नाही, ती फार जुनी आहे. भारताची, जापानची, तुर्कस्तान हे स्वतःला ओटोमन साम्राज्याचा वारसदार समजतं आणि ज्या पद्धतीने ओटोमन साम्राज्याचा संपूर्ण पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेवरती प्रभाव होता, त्या प्रकारचा प्रभाव तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांना पुन्हा एकदा निर्माण करायचा आहे. ती तुर्कस्तानची महत्वाकांक्षा आहे. आणि जर्मनी, ज्याची जागतिक शक्ती होण्याची महत्वाकांक्षा कोणापासूनही कधीही लपून राहिलेली नाही, मात्र द्वितीय महायुद्धामध्ये जर्मनीचा संपूर्ण पाडाव झाल्यामुळे ती त्यांना पूर्ण सुद्धा करता आलेली नाही. आज जर्मनीला सर्वात मोठी संधी मिळालेली आहे स्वतःला लष्करी महासत्ता म्हणून स्थापन करण्याची. आणि हे सर्व जे घटक आहेत हे जागतिक राजकारणामधली अनिश्चितता अधिक वाढवणारे आहेत. आपण यापूर्वी जे जागतिक राजकारण बघितलं ते जागतिक राजकारण हे निश्चिततेचं जागतिक राजकारण होतं. द्विध्रुवीय व्यवस्था एक निश्चित व्यवस्था होती, एकध्रुवीय व्यवस्था एक निश्चित व्यवस्था होती. मात्र इथून पुढे अनेक काळ ही व्यवस्था नेमकी कशा प्रकारची आहे हे आपण निर्धारित करू शकणार नाही, हे आपण ठरवू शकणार नाही. आणि त्यातनं अनिश्चितता आणि युद्धाचे प्रसंग हे जागतिक राजकारणामध्ये सातत्याने येत राहणार. आजचा जो काळ आहे जागतिक राजकारणाचा तो एक वेगळा या दृष्टीने सुद्धा आहे की यापूर्वी जागतिक राजकारणामध्ये जे बदल घडलेत त्या बदलांमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बाब होती की
तत्कालीन महाशक्तींपैकी काही महाशक्तींचा पाडाव झाला. पहिल्या महायुद्धामध्ये झारचा रशिया संपला, ऑटोमन साम्राज्य संपलं, ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्य संपलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानचं साम्राज्य संपलं, जर्मनी इटलीचा संपूर्णपणे पाडाव झाला. 1991 मध्ये सोव्हिएत संघाचा संपूर्णपणे पाडाव झाला, सोव्हिएत संघ विसर्जित झालं आणि त्यातनं जागतिक राजकारण बदलत गेलं. आज जागतिक राजकारणातली जी परिस्थिती आहे त्यामध्ये अस्तित्वात असलेल्या शक्तींचा संपूर्ण पाडाव होणार नाही. अमेरिका एक शक्ती म्हणून ही येत्या अनेक काळामध्ये ती जागतिक राजकारणामध्ये राहणार. युरोपियन महासंघ एक शक्ती म्हणून जागतिक राजकारणामध्ये राहणार. चीनचा प्रभाव वाढत जाणार. रशिया युरेशियामधली एक शक्ती म्हणून आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य म्हणून जागतिक राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका तो पार पाडत राहणार. भारत, जपान, जर्मनी, तुर्कस्तान या देशांचा प्रभाव सुद्धा वाढत जाणार. म्हणजेच आजच्या एकूण व्यवस्थेमध्ये, ज्या व्यवस्थेमध्ये अस्तित्वात असलेल्या महाशक्तींनी स्वतःसाठीची व्यवस्था निर्माण केली आहे, त्या घरामध्ये आज नवीन शक्ती घुसू पाहत आहेत. आणि जोपर्यंत त्या घराची रचनाच बदलणार नाही तोपर्यंत असे संघर्ष, असे प्रसंग वारंवार जागतिक राजकारणामध्ये उद्भवत राहणार. जागतिक राजकारणामध्ये हे प्रसंग घडत राहणार आणि 21व्या शतकातलं संपूर्ण जागतिक राजकारण हे असंच अनिश्चिततेच्या दिशेने वाटचाल करत असेल. आणि या अनिश्चिततेमध्ये काही घटक असे आहेत जे अधिक भर घालतील. यातला सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे तो आहे की विविध देशांमधलं स्थानिक राजकारण हे जागतिक राजकारणावरती फार निर्भर नसतं. आणि सोव्हिएत संघाच्या पाडावानंतर असं लक्षात आलेलं आहे की एखाद्या मोठ्या देशातलं जागतिक राजकारण जर बदललं तर त्यानुसार त्या देशाचं जागतिक राजकारणातलं स्थान सुद्धा खालीवरती होऊ शकतं. आज छोट्या छोट्या देशांमध्ये ज्या प्रकारचे बदल घडत आहेत, तो आपल्या शेजारी असलेल्या श्रीलंकेमधला बदल असो किंवा पाकिस्तानमधला बदल असो, हे स्थानिक राजकारणामध्ये अचानक घडणारे जे बदल आहेत, हे बदल जर मोठ्या देशांमध्ये घडायला लागलेत, फ्रान्समध्ये तो घडला असता, फ्रान्समध्ये जर त्यांच्यात सध्याच्या राष्ट्राध्यक्षांचा पराभव झाला असता निवडणुकीमध्ये, तर फ्रान्समध्ये तो एक फार मोठा बदल घडला असता की उजवी अतिराष्ट्रवादी शक्ती फ्रान्समध्ये सत्ताधारी झाली असती, जे फ्रान्सच्या इतिहासामध्ये नेपोलियन नंतर प्रथमच घडलं असतं. आणि त्याचा एकूणच युरोपीय राजकारणावरती मोठा परिणाम झाला असता आणि ते अनिश्चिततेमध्ये भर घालणारा तो परिणाम असता. आणि असे बदल हे नेमके कुठे कसे घडतील याबाबत आज आपण कोणतंही निश्चित भाष्य करू शकत नाही. अमेरिका येत्या काळामध्ये एक महाशक्ती म्हणून कायम राहणार असं आपण जरी म्हणत असलो तरी अमेरिकेमधले अंतर्गत द्वंद्व एवढे प्रबळ आहेत, तिथल्या समाजामध्ये सुरू असलेले संघर्ष आणि त्यांच्यातले वाद एवढे प्रबळ आहेत की ते जर उफाळून आलेत आणि अमेरिकेतल्या लोकशाहीवादी व्यवस्थेने आजपर्यंत ते वाद त्या लोकशाही चौकटीमध्ये ठेवलेले आहेत. मात्र फार पूर्वी नाही तर 150-200 वर्षापूर्वीच अमेरिकेने गृहयुद्ध सुद्धा अनुभवलेलं आहे. त्यावेळेस सुद्धा अमेरिका लोकशाहीच होती, लोकशाहीवादीच होती. मात्र अमेरिकेची 2 गटांमध्ये विभागणी होऊन अमेरिकेमध्ये लष्करी गृहयुद्ध घडलेलं होतं. अशा प्रकारच्या घटना कोणत्या देशाच्या राजकारणामध्ये नेमक्या कशा आणि कधी घडतील आणि त्याचा जागतिक राजकारणावरती काय परिणाम होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आणि त्यामुळेच ते 21व्या शतकाच्या जागतिक राजकारणामध्ये ते अनिश्चिततेत भर घालणारा एक फार मोठं घटक आहे. दुसरी बाब आहे तो स्थलांतरितांचा प्रश्न, की 20व्या शतकामध्ये आंतरराष्ट्रीय स्थलांतराचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे की आज जगभरातले स्थलांतरित हे जगातला सर्वात मोठा देश होऊ शकतील. भारतातनं अमेरिकेमध्ये गेलेले स्थलांतरित, पश्चिम आशियातनं युरोपमध्ये गेलेले स्थलांतरित, बांगलादेशमधून भारतात आलेले स्थलांतरित, दक्षिण आशियातनं पश्चिम आशियामध्ये गेलेले स्थलांतरित, म्हणजे पश्चिम आशियातले लोक युरोपमध्ये जात आहेत आणि दक्षिण आशियातले लोक पश्चिम आशियामध्ये जात आहेत. या प्रकारच्या ज्या प्रक्रिया सुरू आहेत, या प्रक्रिया सध्याची जागतिक राजकारणातली जी मुख्य व्यवस्था आहे, आणि ही मुख्य व्यवस्था काय आहे? ही मुख्य व्यवस्था राष्ट्र राज्याची व्यवस्था आहे. या राष्ट्र राज्याच्या व्यवस्थेच्या विरुद्ध जाणाऱ्या आहेत की ज्याच्यामध्ये राष्ट्रांच्या सीमा निर्धारित आहेत, एका राष्ट्रातनं दुसऱ्या राष्ट्रामध्ये जाण्याच्या प्रक्रिया निर्धारित आहेत, त्याच्यावरती राष्ट्र राज्याचं संपूर्ण नियंत्रण आहे. आज स्थलांतरितांचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे की त्यांच्या समस्या, त्यांच्या मागण्या, त्यांच्या गरजा आणि हे सर्व स्थलांतरित मुख्यतः हे
आर्थिक प्रक्रियेचे भाग आहेत आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या गरजा या राष्ट्र राज्याच्या व्यवस्थेला धक्के देत आहेत. मात्र राष्ट्र राज्याची व्यवस्था सुद्धा कायम आहे. सो जागतिकीकरणामधनं निर्माण झालेलं हे द्वंद्व आहे की जागतिकीकरणामधनं राष्ट्र राज्याची व्यवस्था पूर्णपणे कमकुवत झालेली नाही, मात्र अनेक अशा बाबी आहेत ज्या राष्ट्र राज्याच्या व्यवस्थेला धक्के देत आहेत आणि जगभरातले आंतरराष्ट्रीय स्थलांतरित हे त्यातला एक फार मोठा घटक आहे. आणि तिसरा जो घटक आहे तो आहे हवामान बदलामुळे होऊ पाहणारे होत असलेले बदल ज्यांना राष्ट्र राज्याच्या सीमा मान्यच नाहीत. मात्र आज जागतिक राजकारणामध्ये हवामान बदलावरती निर्णय हे राष्ट्र राज्य घेत आहेत, पण राष्ट्र राज्याच्या सीमा या हवामान बदलाला अजिबातच मान्य नाहीत. आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होणार आहे की पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांना एकत्र येऊन हवामान बदलाबाबतीमध्ये निर्णय घ्यावे लागतील. हिमाचल प्रदेश आणि चीन यांना जागतिक हवामान बदलाच्या संदर्भामध्ये एकत्र येऊन निर्णय घ्यावे लागतील. कारण चीन आणि राजस्थान यांचा फारसा संबंध नसेल, पण पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांचा जागतिक राजकारणामध्ये अत्यंत जवळचा हवामान बदलाच्या संदर्भामध्ये अत्यंत जवळचा संदर्भ असेल. आणि हे जे परिमाण विकसित होतं आहे हे सुद्धा राष्ट्र राज्याच्या व्यवस्थेला धक्का पोहोचवणारं परिमाण असं आहे. चौथी बाब अशी आहे की राष्ट्र राज्याची व्यवस्था 20व्या शतकामध्ये पसरली. पहिल्या महायुद्धानंतर अनेक साम्राज्ये, अनेक समाज हे राष्ट्र राज्यामध्ये बदललेत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्याच्यानंतर वसाहतवाद विरोधाच्या लढ्यातनं जे देश स्वतंत्र झाले त्यांनी स्वतःला राष्ट्र राज्याच्या आरशामध्ये स्वतःला बघितलं आणि त्यातनं 20व्या शतकामध्ये राष्ट्र राज्याची व्यवस्था ही पसरली, प्रभावी झाली. 1991 मध्ये सोव्हिएत संघाचं विघटन झाल्यानंतर 16 नवी राष्ट्र राज्य निर्माण झालीत. म्हणजे काय तर राष्ट्र राज्य हे सातत्याने प्रसरण पावणारी, विकसित होणारी व्यवस्था आहे. मात्र 20व्या शतकामध्ये या राष्ट्र राज्यातनं निर्माण झालेल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत आणि त्या समस्यांमुळे जागतिक राजकारणामध्ये 20व्या शतकामध्ये अनेक संघर्षाचे प्रसंग आलेत आणि 21व्या शतकामध्ये सुद्धा त्या समस्या जशाच्या तशा आहेत. उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया यांच्या दरम्यानचा संघर्ष असो, भारताच्या बाबतीमध्ये भारत चीन सीमावाद असो किंवा काश्मीरचा प्रश्न असो, रशियाच्या बाबतीमध्ये चेचन्याचा प्रश्न असो, चीनच्या बाबतीमध्ये तिबेट, हाँगकाँगचा प्रश्न असो, हे सर्व प्रश्न राष्ट्र राज्याची व्यवस्था विकसित होताना निर्माण झालेली आहेत. मात्र राष्ट्र राज्याला हे प्रश्न सोडवता आलेले नाहीत. किमान मागच्या 75-80 वर्षांमध्ये हे प्रश्न राष्ट्र राज्याला सोडवता आलेले नाहीत. इस्रायल पॅलेस्टाईनचा प्रश्न सुद्धा आपण याच संदर्भातनं बघू शकतो. म्हणजेच काय तर राष्ट्र राज्याची व्यवस्था विकसित झाली, मात्र त्यातनं निर्माण झालेले प्रश्न राष्ट्र राज्याला सोडवता आलेले नाहीत आणि त्याच्यामुळे राष्ट्र राज्याच्या पलीकडे जाऊन आज वेगवेगळ्या देशांना, वेगवेगळ्या समाजांना, वेगवेगळ्या प्रदेशांना आणि एकूणच जागतिक राजकारणाला लवकरच विचार करण्याची गरज निर्माण होणार आहे. आणि आज जागतिक राजकारणातली जी अनिश्चितता आहे ती अनिश्चितता कदाचित आपल्याला त्या दिशेने सुद्धा घेऊन जाते आहे काय असं वाटण्यासाठी वाव आहे. आणि तो यासाठी सुद्धा आहे की जो मुद्दा मी मांडला होता की 18व्या शतकापासूनचं जे जागतिक राजकारण होतं ते पश्चिमी देशांच्या वाढत्या दबदब्याचं, वर्चस्वाचं राजकारण होतं आणि त्यातनं राष्ट्र राज्याची व्यवस्था ही निर्माण झाली. राष्ट्र राज्याची व्यवस्था ही मुळात युरोपीय व्यवस्था आहे. खरं तर ती पश्चिम युरोपीय व्यवस्था आहे. मात्र पश्चिम युरोपच्या वाढत्या प्रभावामुळे ती जगभर पसरली. मात्र त्याच वेळेस जगामध्ये इतर ठिकाणी जी राष्ट्र होती, जी साम्राज्य होती, ज्या सभ्यता होत्या त्या आज स्वतःच्या दृष्टीने जागतिक राजकारणाला एक वळण देऊ पाहत आहेत. भारत हे युरोपीय दृष्टीने कधीच राष्ट्रराज्य नव्हतं. चीन हे युरोपीय दृष्टीने, रशिया हे युरोपीय दृष्टीने कधीच राष्ट्रराज्य नव्हतं. जापान हे त्या दृष्टीने काही प्रमाणात होतं, मात्र त्याचबरोबर जापानच्या साम्राज्यवादी आकांक्षा सुद्धा होत्या. म्हणजेच काय की पश्चिमी देशांनी तयार केलेली राष्ट्रराज्याची व्यवस्था, ज्या प्राचीन संस्कृती आहेत, जे मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा तग धरून राहिलेल्या संस्कृती आणि राष्ट्र आहेत, आज त्यांना ती फारशी स्वतःसाठी उपयुक्त वाटत नाही. आणि भारत, चीन, रशिया या सर्व देशांसाठी वसाहतवाद पूर्णपणे विकसित होण्याच्या पूर्वी जागतिक राजकारण कशा प्रकारचं होतं
तर जागतिक राजकारण या प्रकारचं होतं की त्यांची जी साम्राज्य आहे त्या साम्राज्यांचं एक केंद्र असेल, मात्र त्या साम्राज्यांच्या सीमा नसतील. भारताच्या सीमा या ब्रिटिशांनी निर्धारित केलेल्या आहेत. चीनच्या सीमा सुद्धा वसाहतवादामुळे निर्धारित झालेल्या आहेत. रशियाच्या सीमा या पूर्णपणे 20व्या शतकातल्या युरोपमधल्या राष्ट्रराज्याच्या राजकारणातनं प्रथम महायुद्ध, द्वितीय महायुद्ध यातनं निर्माण झालेल्या आहेत. आणि आज हे सर्व देश त्या सीमांना कुठे ना कुठे तडे देऊ इच्छित आहेत. त्यातनं या देशांमधले अंतर्गत संघर्ष सुद्धा आहेत. भारत आणि चीन यांच्यामधला जो सीमावाद आहे त्याचं मूळ हे यामध्येच आहे की भारताला ज्या सीमा भारताला आपल्या वाटतात त्याच नक्की निश्चित ठेवायच्या आहेत, चीनला त्यांना ज्या सीमा वाटतात त्या निर्धारित ठेवायच्या आहेत. आणि याचं कारण असं की भारत आणि चीन यांच्यासाठी ऐतिहासिकदृष्ट्या ब्रिटिश आशियात येईपर्यंत, युरोपीय देश आशियात येईपर्यंत त्यांच्या सीमा कुठेच निर्धारित नव्हत्या. त्यामुळे जागतिक राजकारण हे निर्धारित राष्ट्रराज्यांच्या सीमांनुसारच घडेल ही युरोपीय संकल्पना आहे, जी पूर्णपणे भारताला, चीनला, रशियाला, तुर्कस्तानला ती मान्य असेलच असं नाही. आणि त्यामुळे जागतिक राजकारणातला आजचा जो संघर्ष आहे तो आपण त्या दृष्टीने सुद्धा बघू शकतो की राष्ट्रराज्याच्या एकूणच व्यवस्थेला तडे जात आहेत आणि त्याचबरोबर अशा व्यवस्था सुद्धा कायम आहेत ज्या ऐतिहासिक आहेत, ज्या मध्य काळात सुद्धा होत्या. वसाहतवादामध्ये त्यांना जागतिक राजकारणामध्ये फार मोठे धक्के बसलेत, मात्र 20व्या शतकापासून त्यांनी पुन्हा एकदा स्वतःचं जागतिक राजकारणात स्थान निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केलेत. मात्र या सर्व देशांना हे सुद्धा माहिती आहे की स्वतःचं स्थान जर निर्माण करायचं असेल तर व्यवस्था सुद्धा स्वतःला हवी तशी निर्माण करावी लागेल. युरोपने निर्माण केलेल्या व्यवस्थेमध्ये, अमेरिकेने निर्माण केलेल्या व्यवस्थेमध्ये आपण स्वतःचं फार मोठं, फार वेगळं असं स्थान निर्माण करू शकणार नाही. मात्र ते नेमकं कशा दिशेने असेल, कोणत्या काय त्याचा नेमका दृष्टिकोन कसा असेल, त्याची वैचारिक मांडणी कशी असेल, या दृष्टीने सुद्धा अद्याप हवा तेवढा खल झालेला नाही. आणि त्याच्यामुळे ही अनिश्चितता ही कायम राहणारी आहे. आणि या सर्व अनिश्चिततेतनं एक फार मोठं वैचारिक दृष्ट्या जर आपल्याला हाती काही लागू शकतं तर हेच लागू शकतं की जागतिक स्तरावरती राष्ट्रराज्याच्या संकल्पनेच्या पुढे आपण कशा दृष्टीने जाऊ शकतो. जागतिकीकरणाने तो दृष्टिकोन आपल्या पुढे ठेवला होता 1991 मध्ये. त्यावेळेस असं वाटलं होतं की जागतिकीकरणामुळे राष्ट्रराज्याच्या सीमा या विसर्जित होतील, त्या विरघळून जातील. मात्र तसं झालं नाही. राष्ट्रराज्याच्या सीमा या अधिक बळकट झाल्या. मात्र राष्ट्रराज्याच्या सीमा जागतिक राजकारणामध्ये असणं ही केवळ मागच्या 300 वर्षातली प्रक्रिया आहे आणि जागतिक राजकारण नाही काहीतरी मागच्या 3000 वर्षांपासून आहे. त्यामुळे आज ना उद्या आपल्याला राष्ट्रराज्यांच्या सीमांच्या पलीकडे जाऊन जागतिक राजकारणाचा विकास करावाच लागणार आहे. तो नेमका कोणत्या वैचारिक मांडणीतून होणार हा आज जागतिक राजकारणामध्ये असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि या सर्व अनिश्चिततेतनं आपल्याला त्यातनं मार्ग काढायचा असेल तर राष्ट्रराज्याच्या पलीकडे आपण कशा दृष्टीने जाऊ शकतो या दृष्टीने विचारविमर्श करून, या दृष्टीने खलबत करून, या दृष्टीने खल करून आणि त्यातनं काही नवीन सैद्धांतिक मांडणी करूनच आपण ही अनिश्चितता संपवू शकतो आणि एका नवीन जागतिक व्यवस्थेकडे आपण जाऊ शकतो. त्यासाठीची व्यवस्था, त्यासाठीचे सर्व चिन्हे आज जागतिक राजकारणामध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि यामध्ये भारताची भूमिका, चीनची भूमिका आणि रशियाची भूमिका ही निश्चितच फार फार महत्त्वाची ठरणारी आहे. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असतील तर वक्ते उत्तर द्यायला उत्सुक आहेत. आपण प्रश्न विचारू शकता. खरं तर नाहीये मराठीत या दृष्टीने एकच पुस्तक सांगावं असं नाहीये. पण तुम्ही गिरीश कुबेर, कुमार केतकर यांची पुस्तकं वाचू शकता ज्यातनं याचे संदर्भ मिळतील. मात्र मराठीत असा संपूर्ण आढावा घेणारं आणि आजच्या परिस्थितीचं विश्लेषण करणारं एकच पुस्तक आहे असं दुर्दैवाने असं नाही. इंग्रजीमध्ये जर वाचायचं असेल तर तुम्ही जॉन मियर्समायर यांची पुस्तकं वाचू शकता. न्यू रिअलिस्ट फ्रॉम युनायटेड स्टेट्स.
झकारिया यांची वाचू शकता. या 2 अमेरिकन तज्ञांची पुस्तकं यात मार्गदर्शक करू शकते. एस जयशंकर यांचं जे पुस्तक आहे इंडियाज वे, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं, आणि मी जी मांडणी केली त्या दृष्टीने म्हणजे त्याला त्यांच्या इंडियाज वे या पुस्तकाचे सुद्धा संदर्भ आहे. त्यांनी सुद्धा या दृष्टीने ती मांडणी केलेली आहे. सो हे पुस्तकही तुम्ही बघू शकता, जयशंकर यांचं परराष्ट्रमंत्री, इंडियाज वे. इंडियाज वे हे पुस्तकही महत्वाचं आहे. पुतिनांची राजवट संपुष्टात येईल का, हे असंच राहिलं तर युद्ध? आवाज हॅलो. लगेच ती संपुष्टात येईल अशी चिन्हे नाहीत. कारण पुतिन हे साधारण मागच्या 22 वर्षांपासनं रशियावरती एकछत्री राज्य करणारे नेते आहेत, आणि रशियाच्या राजकारणाची नस पुतिन यांना नीट ठाऊक आहे. आणि साधारणतः असं बघितलं जातं की ज्यावेळेस एखादा देश युद्ध करतो त्यावेळेस त्या देशातला सामान्य नागरिक हा राज्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. त्यावेळेस ते युद्ध चुकीचं आहे, बरोबर आहे, त्यातनं काय देशाचं हित होणार आहे हे तो बघत नाही. तर तो एवढंच बघतो की या काळामध्ये आपल्या सरकारच्या पाठीशी उभं राहणं हे राष्ट्रीय हितामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला असं फार कमी बघायला मिळतं की युद्ध सुरू असताना सरकारे बदलली गेलीत, असं फारसं होत नाही. म्हणजे जॉर्ज डब्ल्यू बुश सुद्धा दुसरी राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिंकलेत, कारण त्यावेळेस त्यांनी अफगाणिस्तान आणि इराक या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू केलं होतं. ते युद्ध अपयशी ठरते आहे असं सुद्धा तेव्हाच थोडं जाणवायला लागलं होतं, विशेषतः इराकमधलं. अफगाणिस्तानबाबत तेवढी निश्चितता नव्हती, पण तरी सुद्धा जॉर्ज बुश ती निवडणूक जिंकले. कारण त्यावेळेस एक अमेरिकन जनमानस साधारणतः हे होतं की दहशतवादाच्या विरोधात आपल्या सरकारच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहणं आवश्यक आहे. चर्चिल जे निवडणूक हरले ते द्वितीय महायुद्ध संपता हरलेत. आणि तोपर्यंत निश्चित झालं होतं की मित्र राष्ट्र ते युद्ध जिंकतील. त्यामुळे लगेच असं काही रशियामध्ये घडेल अशी शक्यता नाही, अशी शक्यता फार कमी आहे. प्रश्न हा आहे की पुतिन यांचं सुद्धा वय झालं आहे, आणि त्याच्यामुळे पुतिन यांच्या नंतर काय, हा रशिया पुढचा खरा प्रश्न आहे. कारण पुतिन यांनी रशियाला जे स्थैर्य दिलं आणि एकूणच ऑइल आणि गॅस यांच्या व्यापारातनं रशियाकडे जी आर्थिक समृद्धी पुतिन यांनी आणली, ती भविष्यामध्ये कितपत रशियाला टिकवता येईल हा एक मोठा प्रश्न आहे. मात्र रशियामध्ये सुद्धा याच्यावरती मोठ्या प्रमाणात विचारविमर्श सुरू आहे, आणि रशियाने हे सुद्धा ध्यानी घेतलेलं आहे की भविष्यामध्ये विशेषतः युरोप हा रशियाच्या ऑइल आणि गॅसवरती पूर्णपणे निर्भर असणार नाही, हे रशियाने स्वतःच्या आर्थिक गणितांमध्ये गृहीत धरलेलं आहे. आणि त्यामुळे रशिया आज चीन, मध्य आशिया, पश्चिम आशिया आणि भारत यांच्याकडे एक मोठी ऑइल आणि गॅसची बाजारपेठ म्हणून रशिया आज बघतो आहे. पण मूळ प्रश्न हा राजकीय व्यवस्थेचा आहे की पुतिन नंतर तिथे कोण, या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आपल्याला असं देता येईल की असे प्रश्न इतिहासामध्ये अनेकदा निर्माण झालेत. ते सोव्हिएत संघ आणि रशियामध्येही निर्माण झालेत, ते भारतामध्येही निर्माण झालेत, ते चीनमध्येही निर्माण झालेत, आणि प्रत्येक वेळेस त्यावेळेस तिथल्या समाजाने आणि तिथल्या राजकारणाने तेवढ्याच समर्थपणे तसं नेतृत्व उभं केलं. त्यामुळे रशिया जर खरोखरच रशिया हा आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या जर प्रबळ असेल तर तसं नेतृत्व रशियामध्ये सुद्धा उभं राहणार, ते चीनमध्ये सुद्धा उभं राहणार, ते भारतामध्ये सुद्धा उभं राहणार. त्यामुळे हे एककेंद्री हे आपलं तात्कालिक असतं बघण्याचं, व्यक्तिकेंद्री, पण खरं तर हे सर्व नेतृत्व जे आहे ते त्या समाजातल्या परिस्थितीतनं निर्माण झालेले असतात. तसे ते रशियामध्येही होतील. आणि एकूणच रशियामध्ये रशियन राष्ट्रवादाचा जो विकास झालेला आहे, रशिया त्यावरती कायम राहणार, आणि त्यामुळे तो एकसंधही राहणार. आणि पुतिन यांच्या विरुद्ध सध्या तरी फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे बंडाळी होण्याची शक्यता ही सध्या तरी नाही, असं निदान मला तरी वाटतं. राष्ट्र ही जी संकल्पना तुम्ही म्हणताय ती नंतर अस्तित्वात राहणार नाही का? जर ध्रुवीय याच्यामधनं तुम्ही म्हणताय तर ती किती हे होईल? म्हणजे लगेच फार त्यात काही बदल घडतील असं नाही. कारण
आपण म्हणजे एका सैद्धांतिक मांडणीतनं जर आपण बघितलं तर असंही आहे की प्रत्येक राष्ट्र राज्य हे एका छोट्या किंवा मोठ्या समाज गटांच्या हितासाठी त्याची बळकटी होते, त्यासाठी ते विकसित होतं. आणि जोपर्यंत त्या समाज गटांचं वर्चस्व त्या राष्ट्रराज्याच्या यंत्रणेवरती आहे तोपर्यंत ते राष्ट्रराज्य विस्कळीत होणार नाही, विसर्जित होणार नाही. आणि आज सर्वच देशांमध्ये ते बघायला मिळतं की वेगवेगळ्या समाज गटांनी त्या राष्ट्रराज्यामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे, काहींनी त्याच्यावरती मजबूत पकड निर्माण केलेली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरती, देशांतर्गत पातळीवरती आज तरी राष्ट्रराज्याला धोका नाही. आणि त्याच्यामुळेच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, जागतिक राजकारणामध्ये राष्ट्रराज्य हे काही प्रमाणामध्ये कालबाह्य ठरत असली तरी ती तेवढीच मजबूत आहेत किंवा ती अधिक मजबूत होत आहेत. कारण देशांतर्गत वेगवेगळ्या समाज गटांना राष्ट्रराज्याची व्यवस्था, यंत्रणा ही त्यांच्या हितात आहे असं आजही वाटतं. ती त्यांच्या हितात असावी सुद्धा, आणि त्याच्यामुळे ते त्याला धरून आहेत. आणि हे जोपर्यंत असेल तोपर्यंत ही लगेच विस्कळीत होणारी नाही. मात्र अनेक असे प्रश्न आहेत, म्हणजे इस्रायल पॅलेस्टाईनचा प्रश्न असावा किंवा काश्मीरचा सुद्धा प्रश्न असावा, श्रीलंकेमधला सिंहली तमिळ प्रश्न असावा. हे सर्व प्रश्न राष्ट्रराज्य संकल्पनेच्या थोडं पुढे गेल्यानंतर ते लगेच सुटू शकतील. चीन तिबेट यांच्यातला प्रश्न आहे, चीन हाँगकाँग यांच्या दरम्यानचा प्रश्न आहे, हे राष्ट्रराज्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर ते सुटू शकतील अशी शक्यता आहे. मात्र आज तरी हे प्रश्न राष्ट्रराज्याला आव्हान देणारे ठरलेले नाहीत. म्हणजे काश्मीरचा प्रश्न कोणत्याही बाबतीमध्ये भारताच्या राष्ट्रराज्याच्या व्यवस्थेला तो घातक ठरेल अशी परिस्थिती ती नाही. तिबेट चीनच्या राष्ट्रराज्याला घात करेल, त्यामुळे चीनचं राष्ट्रराज्य विस्कळीत होईल असं नाही. एकूणच 20व्या शतकामध्ये राष्ट्रराज्य ही अत्यंत प्रबळ झालेली आहेत आणि तंत्रज्ञानाच्या विकासातनं राष्ट्रराज्य ही अधिक प्रबळ झालेली आहेत. त्यामुळे ती सध्या तरी ती टिकतील, पण त्याच्यामुळे जागतिक राजकारणातले कलह आणि वाद हे सुद्धा कायम राहतील आणि अनिश्चितता मुख्यतः कायम राहणार. त्या अतिरेकी संघटना ज्या आहेत त्या जागतिकीकरणावर परिणाम करतील काय? कारण या बऱ्यापैकी अतिरेकी संघटनांचा प्रभाव पडतोय आणि ते डिस्टर्ब होतंयच नाही म्हणलं तरी, तर ते काय होईल त्याचं, म्हणजे एकंदरीत काय? त्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेवरती त्या प्रभाव पाडत आहेतच. आणि म्हणजे अफगाणिस्तानमध्ये जे काही घडतंय, आयसिसचा जो मुद्दा आहे, मध्य आफ्रिका आणि उत्तर आफ्रिकेमध्ये ज्या पद्धतीने इस्लामिक दहशतवादी संघटनांचा प्रभाव वाढलेला आहे, त्यातनं हा सर्व प्रदेश जो आहे तो जागतिकीकरणापासून जवळपास तुटलेला आहे, तो वेगळाच राहिलेला आहे. आणि त्या दृष्टीने या संघटनांना जे हवं होतं ते मिळवत आहेत की जागतिकीकरण तिथपर्यंत पोहोचू नये, जागतिकीकरणातनं होणारा आर्थिक विकास तिथे पोहोचू नये. आणि असं नाही की जागतिकीकरणातून पूर्णपणे आर्थिक समृद्धी येते, मात्र काही समाज गटांसाठी तरी ती नक्कीच येते, ती सुद्धा तिथे पोहोचू नये हा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये ते नक्कीच यशस्वी होत आहेत. त्याचा परिणाम होणार नाही का आपल्यावर? म्हणजे जागतिकीकरण याचा एकूणच जागतिकीकरणावरती तर परिणाम आहेच. आणि त्याच्यामुळेच आज आपल्याला असं बघायला मिळतं की आज चीन आणि भारत वगळता जागतिकीकरणाचे समर्थक देश आज कमी झालेले आहेत, किंवा जागतिकीकरणासाठी सर्व काही पणाला लावणारे देश आज उरलेले नाहीत. म्हणजे त्यात भारत आणि चीन हे 2 देशच आघाडीवर आहेत. आज अमेरिका आणि युरोपीय महासंघ हे जागतिकीकरणाच्या बाबतीमध्ये आज तेवढे ठाम नाहीत जेवढे ते 90च्या दशकामध्ये होते. सो हा सर्व त्याचाच परिणाम आहे. सर, तुम्ही खूप छान माहिती सांगितलीत. यातनं बहुतेक असं वाटतं की एक 100-200 वर्षात आपण सगळे ग्लोबल सिटीजन बनू. म्हणजे ग्लोबल सिटीजन बनू किंवा एक अत्यंत अनागोंदी नाचेल जगामध्ये, मे बी काहीही होऊ शकतं. अजून एक माझा एक प्रश्न होता. आता सध्या जे रशिया युक्रेन जे युद्ध चालू आहे, हे युद्ध जास्त चिघळून न्यूक्लिअर वॉरपर्यंत जायची कितपत शक्यता तुम्हाला वाटते? मला स्वतःला ती शक्यता फार वाटत नाही. याचं कारण असं की आज तरी नाटोने आज जी भूमिका घेतलेली आहे ती हे युद्ध युक्रेनमध्येच चिघळत राहावं आणि त्यामध्ये रशियाचा पूर्णपणे पराभव होणार नाही. म्हणजे रशिया ते युद्ध लढत राहणार आणि त्याला काही यश मिळत राहणार, मात्र युक्रेनचाही पाडाव होणार नाही, या पद्धतीची एक व्यूहरचना आज नाटो कडनं आहे असं दिसतंय. कारण तुम्ही जो मुद्दा मांडला तोच महत्त्वाचा आहे की जर रशियाचा जर पाडाव व्हायला लागला, रशियाचा जर खरंच पराभव व्हायला लागला, तर ती शक्यता निर्माण होते की रशिया अण्वस्त्रांचा वापर करण्यापासून धजावणार नाही.
आणि त्या बाबतीमध्ये पहिल्यांदाच म्हणजे रशियाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच रशियाने अशी भाषा वापरली आहे. पुटिन यांनी भाषा वापरली. ती भाषा कधी सोव्हिएत संघानेही वापरली नव्हती. अमेरिका वापरायचं, पण सोव्हिएत संघ, पण ती भाषा आज रशिया पहिल्यांदा वापरतो आहे. पण तेच बघून आज नाटोची भूमिका सुद्धा या प्रकारे रशियाला फक्त युक्रेनमध्ये त्यांना एंगेज ठेवण्याची अशी आहे. आणि त्यामागे असंही आपण म्हणू शकतो की नाटोने फार आक्रमक भूमिका घेऊ नये यासाठी सुद्धा रशियाने अण्वस्त्रांची धमकी अप्रत्यक्षपणे दिली, प्रत्यक्षपणे नाही दिली, पण ज्या पद्धतीने पुटिन यांनी स्वतःच्या अण्वस्त्र यंत्रणेला सज्ज राहण्यासाठी सांगितलं आणि हाय अलर्टवरती ठेवलं, तो एक प्रकारचे तो इशारा होता, ती धमकी होती. आणि त्यामुळे नाटोला सुद्धा लगेच फार मोठी लष्करी कारवाई युक्रेनमध्ये करता आली नाही. त्यामागचं हे सुद्धा एक कारण होतं. तर एकूणच रशिया आणि नाटो यांचा सध्याचा तरी जो कल आहे तो अण्वस्त्र युद्धाकडे न जाण्याचा आहे. याची म्हणजे शक्यता केवळ एकाच याच्यातनं येते की खूप मोठी रशियन सैन्याची हानी जर युक्रेनमध्ये व्हायला लागली तर ते घडू शकतं. दुसरं, फिनलँड सारखे देश जर नाटोचे सदस्य झालेत आणि रशियाच्या अंतर्गत राजकारणामध्ये पुटिन यांना स्वतःचं स्थान टिकवण्यासाठी मग फिनलँड सारख्या देशांविरुद्ध सुद्धा लष्करी कारवाई करण्याची जर वेळ आली, कारण ज्यावेळेस राष्ट्रवादाला ज्यावेळेस आपण हवा देतो त्यावेळेस तो राष्ट्रवाद नियंत्रित करणं मग आपल्या हातात राहत नाही. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा आपला अनुभव हाच सांगतो, पहिल्या महायुद्धाचाही अनुभव हाच सांगतो की राष्ट्रवाद हा देशासाठी आवश्यक असतो, राष्ट्र राज्यासाठी आवश्यक असतो, मात्र तो नियंत्रित करण्याची कला सुद्धा राज्यकर्त्यांना आली पाहिजे. तो जर अनियंत्रित झाला तर राष्ट्रवाद मग राज्यकर्त्यांवरती हावी होतो. आणि पुटिन सारख्या नेत्यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रवाद विकसित केला आहे तो कधी त्यांच्या हाताबाहेर जाईल आणि कधी तो त्यांच्या मानगुटीवर बसेल हे सांगता येत नाही. तसं झालं तर हे युद्ध चिघळण्याची आणि सध्या जे रशिया युक्रेन युद्ध आहे ते युरोपीय युद्ध बनण्याची शक्यता आहे. आणि त्या प्रसंगामध्ये अण्वस्त्रांचा वापर हा होऊ शकतो, ती शक्यता आहे. ती शक्यता आपण पूर्णपणे नाकारू शकत नाही. रशियाला जे युक्रेनकडनं हवं होतं ते युद्ध चालू झाल्यानंतर 25 ते 30 दिवसात ह्याचे युक्रेनचे जे राष्ट्रपती होते त्यांनी म्हटलं की आम्ही नाटोचा सभासद होत नाही, म्हणजे त्यांच्या मागण्यामध्ये मान्य करत होते ते, तरी सुद्धा हे युद्ध चालले कसं काय? म्हणजे उगाचच हे करतात का काय? रशियाची अशी मागणी आहे की म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक की युद्ध सुरू केल्यानंतर रशियाच्या हे जास्त लक्षात आलं की नाटोकडनं युक्रेनला जे समर्थन देण्यात आलेलं आहे आणि जी शस्त्रास्त्र पुरवण्यात आली आहे ती रशियाचं स्वतःचं जे आकलन होतं त्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि हे युद्ध मोठ्या प्रमाणात जिंकल्याशिवाय जर थांबवलं रशियानी तर नाटोचा तो एक प्रकारे झालेला विजय असेल. आणि आज युद्धाच्या माध्यमातून रशियाला हे निश्चित करायचं आहे की युक्रेनमधली शहरी केंद्र मोडकळीस येतील, त्यातनं युक्रेनची लष्करी यंत्रणा मोडकळीस येईल आणि युरोपमधनं युक्रेनमध्ये जो मिलिटरी सप्लाय जो सुरू आहे त्याचे जे मार्ग आहेत त्याच्यावरती रशियाला नियंत्रण मिळवायचं आहे. त्याच्याशिवाय रशियाला हे युद्ध थांबवणं परवडणारं नाही. मात्र रशियाने अधिकृतपणे जी भूमिका घेतली आहे ती ही आहे, एक की झेलेन्स्की यांनी राजीनामा द्यावा आणि तिथे नवं सरकार यावं, आणि दुसरं हे की युक्रेनने नवी राज्यघटना बनवावी आणि त्या राज्यघटनेमध्ये युक्रेनने हे अंतर्भूत करावं की युक्रेन हा कोणत्याही लष्करी गटाचा भाग असणार नाही, म्हणजेच तो नाटोचा भाग असणार नाही. ज्या पद्धतीने जापानच्या राज्यघटनेमध्ये हे अंतर्भूत आहे की जापान किंवा होतं, आता त्यांनी ते बदललंय काही प्रमाणात, की जापान स्वतःचं सैन्य हे परकीय भूमीवर कधीही पाठवणार नाही किंवा अण्वस्त्र बनवणार नाही. हे 1950 मध्ये अमेरिकेने ज्यावेळेस जापानची घटना लिहिली त्यावेळेस ते जापानी राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलं. तसं रशियाला युक्रेनच्या बाबतीमध्ये राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांना ते करून घ्यायचं आहे. आणि त्याबरोबर त्यांना युक्रेन आणि नाटो यांच्याकडनं हे सुद्धा वदवून घ्यायचं आहे की क्रिमिया हा आज रशियाचा भाग पूर्णपणे झालेला आहे. प्रत्यक्षपणे तो 14 पासून तो रशियाचाच भाग आहे. त्याच्यावरती युक्रेनचं कोणत्याही प्रकारे आज तिथे हस्तक्षेप नाही किंवा वर्चस्व नाही, पण त्याला युक्रेन आणि नाटोने मान्यता सुद्धा दिलेली नाही. सो ती मान्यता युक्रेन आणि नाटोने द्यावी. आणि त्याचप्रमाणे डोनबासचा जो रिजन आहे, जे 2 इतर युक्रेनमधली रशियन भाषिक राज्य आहेत, त्या रशियन भाषिक राज्यांना सुद्धा एवढी स्वायत्तता द्यावी
किंवा एकूणच युक्रेनच्या नव्या राज्यघटनेमध्ये एक संघराज्यीय व्यवस्था निर्माण व्हावी की ज्याच्यातनं युक्रेनच्या परराष्ट्र धोरणामध्ये युक्रेनमधल्या विविध राज्यांना त्याच्यामध्ये व्हेटो असावा, नकाराधिकार असावा. म्हणजे ही जी दोन रशियन भाषिक राज्य जी आहेत, सो त्या 2 रशियन भाषिक राज्यांनी जर म्हटलं की युक्रेन युरोपियन महासंघाचा भाग होणार नाही तर युक्रेन होणार नाही, किंवा युक्रेनियन भाषिकांनी जर म्हटलं की युक्रेन हा रशिया सोबत लष्करी आघाडी करणार नाही तर युक्रेन लष्करी आघाडी करणार नाही. सो ती व्यवस्था रशियाला त्यांच्या राज्यघटनेमध्ये आणायची आहे. ते आता फारसं ते लवकर शक्य होईल असं सध्या तरी ते दिसत नाही. आणि त्याला मोठं कारण हे आहे की नाटोद्वारे जो युक्रेनला पुरवठा झालेला आहे आणि विशेषतः जे 5 आईज आहेत त्यांच्याद्वारे जी त्यांच्या गुप्तचर यंत्रणांद्वारे युक्रेनला जी माहिती मिळते आहे ती युक्रेनसाठी फार मोलाची ठरते आहे, ती फार महत्त्वाची ठरते आहे. युक्रेन हे रशियाचं दुसरं अफगाणिस्तान होणार काय? अशी म्हणजे विशेषतः पुटिन यांची राजकीय हुशारी जर बघितली तर तसं वाटत नाही. ते तसं होऊ देणार नाहीत. ते वेळीच तिथनं काढता पाय घेतील की जर तसं त्यांना वाटलं की हे अत्यंत दीर्घकाळ चालणारं युद्ध आहे तर ते तसं करणार नाही. आणि त्याच्यामुळे सध्या त्यांनी त्यांचे जे सामरिक लक्ष्य जे निर्धारित केलेले आहेत ते सध्या फार मर्यादित आहेत की डोनबास भागावरती पूर्णपणे रशियाचं वर्चस्व असावं. डोनबास आणि क्रिमिया यांना जोडणारा जो जमिनी भाग आहे जो खरं तर रशियन भाषिकांचा नाही आहे पण तो भाग सुद्धा रशियाच्या वर्चस्वाखाली असावा आणि त्यातनं डोनबास आणि क्रिमिया यांच्यामध्ये एक जमिनी पूल तयार व्हावा एवढं एक मर्यादित उद्दिष्ट रशियाने ठेवलेलं आहे. आणि त्याशिवाय युक्रेनचा जो पुरवठा आहे, नाटोचा जो पुरवठा आहे युक्रेनला तो बंद व्हावा किंवा त्यामध्ये अडथळे आणावेत. तेवढं साध्य केलं की पुटिन तिथनं माघार घेतील. पुटिन यांचा आत्तापर्यंतचा लष्करी इतिहास जर बघितला तर तो यशाचा आहे. म्हणजे सन 2008 मध्ये पुटिन यांनी जॉर्जियामध्ये अशीच कारवाई केली होती आणि जॉर्जियातल्या 2 रशियन भाषिक प्रांतांमध्ये त्यांनी अशीच बंडाळी घडवून आणली, रशियन सैन्य पाठवलं आणि आज ते दोन्ही रशियन भाषिक प्रांत हे जवळपास रशियाचा भाग आहेत. ते आज जॉर्जियाचा कोणत्याही प्रकारे भाग नाही. 2014 मध्ये क्रिमियामध्ये त्यांनी तसंच केलं होतं. अलीकडे कझाकिस्तानमध्ये सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने लष्करी हस्तक्षेप करत तिथल्या राष्ट्राध्यक्षांच्या बाजूने शांतता प्रस्थापित केली. तर पुटिन हे लष्करीदृष्ट्या विशेष जाण असलेले नेते आहेत असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्यामुळे ते रशियाला फार खोल युक्रेनमध्ये फसू देतील असं वाटत नाही. आणि अफगाणिस्तानमध्ये जे घडलं ते पुटिन यांनी सुद्धा अनुभवलं आहे. त्यावेळेस पुटिन हे KGB मध्ये अधिकारी होते, रशियन गुप्तहेर यंत्रणेत अधिकारी होते आणि त्यामुळे त्यांना सुद्धा हे कळलेलं आहे. आणि अलीकडचा अमेरिकेतला अफगाणिस्तानमधला इतिहास सुद्धा त्यांना माहिती आहे की दीर्घकाळ सैन्य ठेवण्याऐवजी तात्पुरती नामुष्की स्वीकारणं कधीही योग्य, की शेवटी ती नामुष्की तुम्हाला 10 वर्षांनी पत्करावी लागेल, त्याऐवजी ती आजच पत्करून पुढच्या 10 वर्षांमधली हानी टाळणं हे जास्त योग्य, हे पुटिन यांना कळलेलं असावं. व्हिएतनाम, अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत संघ आणि अमेरिका दोघांचेही अनुभव या सर्व बाबतीतून असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एक साधारणतः असं म्हणतात की जे राज्य असतं ते राज्य हे हुशार असतं आणि त्याला साधारणतः त्याच्या हितात काय आहे ते कळलेलं असतं आणि त्यामुळेच ते टिकलेलं असतं. सो तसं जर आपण गृहीत धरलं तर पुटिन असं करणार नाही. मात्र 20व्या-21व्या शतकातला इतिहास हे सुद्धा सांगतो की ज्यावेळेस लष्करी माज चढतो तो अशाच घटनांनी उतरतो सुद्धा. म्हणजे सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानमध्ये का हस्तक्षेप केला हे कोडं आजपर्यंत कोणालाच सुटलेलं नाही. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत संघाने पूर्व युरोपच्या बाहेर कधीच लष्करी हस्तक्षेप केला नव्हता. ज्यावेळेस चीनचं सैन्य कोरियामध्ये लढत होतं, कोरियन युद्धामध्ये, सोव्हिएत संघाने स्वतःला त्यापासून दूर ठेवलेलं होतं. व्हिएतनाममध्ये सोव्हिएत संघाने कोणताही लष्करी हस्तक्षेप केलेला नव्हता. त्यामुळे पूर्व युरोपमधल्या देशांमध्ये ज्यावेळेस काही तिथल्या समाजवादी सरकारांविरुद्ध प्रदर्शनं व्हायची, विशेषतः 1956 मधला हंगेरी आणि 68 मधला चेकोस्लोवाकिया, तिथे रशियाने स्वतःचं सैन्य पाठवलं होतं. पण ते 2 अपवाद वगळता आणि पूर्व युरोपच्या बाहेर तर सोव्हिएत संघाने कधीच पाठवलं नव्हतं. ते त्यांनी नेमकं अफगाणिस्तानात पाठवलं.
जिथे समाजवादाची रचना होण्यासाठी कोणतीही परिस्थिती उपलब्ध नव्हती, तिथे त्यांनी ते पाठवलं आणि तिथे त्यांना जे भोगावं लागलं त्यात ते एक महत्त्वाचं कारण ठरलं सोव्हिएत संघाचा पाडाव होण्याचं. अमेरिकेनेही तेच केलं, व्हिएतनाममध्ये ते केलं, अफगाणिस्तानमध्ये तेच केलं, इराकमध्ये सुद्धा तेच केलं. म्हणजे इराकमध्ये तर अमेरिकेने असं काही राजकारण केलं की अमेरिकेच्या अनेक नंबर क्रमांक 1-2च्या शत्रूंमध्ये जो आहे इराण, त्या इराणला अमेरिकेने इराक हे असं आंदण दिलं की भेट म्हणून दिलं की जो इराक इराणच्या विरुद्ध होता, ज्या इराकमध्ये सद्दाम हुसेन यांच्या सुन्नी पक्षाची सत्ता होती आणि तो इराणच्या शिया सरकारच्या विरोधात सातत्याने होता, ते इराकचं सद्दाम हुसेन यांचं सुन्नी पक्षाचं सरकार अमेरिकेने पाडलं, सद्दाम हुसेन यांना फाशी दिली आणि लोकशाहीच्या नावाखाली इराणमध्ये ज्या निवडणुका झाल्या, तिथे इराकमध्ये ज्या निवडणुका झाल्या ते इराकमध्ये शिया बहुमताने असल्यामुळे शियांचं सरकार येणार हे निश्चित होतं. तसं ते शियांचं सरकार आलं. मात्र हे जे शियांचं सरकार आलं त्या सर्व नेतृत्वाचे इराणसोबत खूप आधीपासूनचे घरोब्याचे संबंध होते आणि हे अमेरिकेला ठाऊक होतं. मात्र तरीसुद्धा ते घडलं आणि आज इराक आणि इराण हे अत्यंत जवळचे मित्र आहेत. आज इराक हा अमेरिकेला जवळचा नाही, मात्र इराक हा इराणला अत्यंत जवळचा आहे, कारण दोन्ही देशांमध्ये शिया सरकार आहेत. सो हे अमेरिकेने का केलं हे याचं कोणतंही स्पष्टीकरण आपल्याला देता येत नाही. फक्त याचा की एक तो लष्करी माज असू शकतो, 2 ती लष्करी गरज सुद्धा असू शकते की लष्करी सामर्थ्य आणि आर्थिक सामर्थ्य या दोन्ही बाबी अशा आहेत की त्या तुम्ही वापरल्या तरच त्या सामर्थ्य ठरतात. त्या तुम्ही घरात तिजोरीमध्ये बंद करून ठेवल्या तर त्या सामर्थ्याला काहीही अर्थ नसतो. तो म्हणजे पैसा तुम्ही कितीही जमा केला आणि तो तिजोरीत बंद करून त्यावर इमले तिजोऱ्यांचे बांधत गेलात तरी तो कागदच ठरतो. तो जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा त्याचं सामर्थ्य असतं. लष्करी शक्तीचंही तसंच आहे की तुम्ही वापरलं तरच त्याचं सामर्थ्य आहे. नाहीतर तुम्ही कितीही लष्करीदृष्ट्या प्रबळ होत गेला मात्र तुम्ही ते वापरलंच नाही तर मग त्याचा काय उपयोग. त्यामुळे त्याचं एक अर्थकारण आणि राजकारण आणि मानसिकता ही वेगळीच असते. म्हणजे अमेरिका सातत्याने जे जगभरामध्ये नाक खुपसत असतो ते, आणि अमेरिका स्वतः लोकशाहीवादी देश आहे, पण ती अमेरिकेची लष्करी गरज आहे. तसंच जर रशिया सुद्धा इतके काळापासून लष्करी महासत्ता असेल तर या प्रकारच्या कारवाया करणं ही त्याची लष्करी गरज असू शकते. उद्याला चीन जर त्या तोडीचा लष्करी महासत्ता झाली, अजूनही चीन लष्करी महासत्ता नाही, पण त्या तोडीची लष्करी महासत्ता चीन जर झाली तर ते चीनला सुद्धा कदाचित करावं लागणार. त्यामुळे ही त्यामागची एक वेगळी मानसिकता आहे आणि त्यातनं मग नामुष्की या देशांवरती ओढवू शकते. पण जर खरंच जर राज्यकर्ते शहाणे असतील आणि तो अनुभव त्यांनी जर घेतला असेल इतिहासातला तर ते तसं होऊ देणार नाही. ते तात्काळ माघार घेतील. म्हणजे बायडेन यांनी ज्या पद्धतीने अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याची माघार घेतली त्यावरनं बायडन यांच्यावरती बरीच टीका झाली. मात्र हे कोणीही केलं असतं, ओबामानी केलं असतं, ट्रम्प यांनी केलं असतं, बायडेन यांनी न करता बायडेन यांच्यानंतर जे राष्ट्राध्यक्ष होतील त्यांनी केलं असतं, तरी अमेरिकेची अफगाणिस्तानमधली माघार ही याच पद्धतीची झाली असती. यापेक्षा वेगळी ती झाली नसती. बायडेन यांनी निदान एवढं सुनिश्चित केलं की ही माघार होताना तालिबान अमेरिकी सैन्यावरती, नाटो सैन्यावरती हल्ले करणार नाहीत, जे त्यांनी नाही केलेत. आणि त्यातनं अमेरिकेने तिथून सुरक्षितपणे माघार घेतली. ती अचानक घेतली, पण कोणीही केलं असतं तरी ती अशीच केली असती. आणि बायडेन यांचंही हेच होतं की जर संपूर्ण लष्करी सामर्थ्य अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये वापरलं असतं तर काबूलचा पाडाव झाला नसता, तालिबानला अजूनही रोखून धरता आलं असतं, पण संपवता आलं नसतं. हे अमेरिकेला कळलं होतं आणि त्याच्यामुळे मग आज ना उद्या ते करायचंच आहे. सो पर्याय 2 आहेत की तुम्ही एक न संपणारं युद्ध सतत लढत राहा किंवा मग तुम्ही लगेच माघार घ्या. मग ते शेवटी बायडेन यांनी ती माघार घेतली. सो असंच जर काही घडलं तर पुटिन हे अमेरिके एवढी वाट बघतील, अमेरिकेने जेवढी व्हिएतनाममध्ये आणि अफगाणिस्तानात वाट बघितली तेवढी बघतील याची शक्यता नाही. ते लगेच ती माघार घेतील. युक्रेन रशिया युद्धामुळं जगभरात अन्नधान्य टंचाई निर्माण होऊ शकते अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा परिणाम भारतामध्ये श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होण्यास होऊ शकतो का? माझी आर्थिक बाजू ही सर्वच दृष्टीने फार कमकुवत आहे, त्यामुळे या बाबतीत मी फार काही सांगू शकणार नाही. पण मला स्वतः असं वाटतं की अन्नधान्याची कमतरता जगामध्ये नाही आहे. ज्या पद्धतीने आपण शेतीचा जगभरामध्ये विकास केला आहे अन्नधान्याची कमतरता नाही आहे.
आपण ते कसं वितरित करतो, त्यासाठीची आपली व्यवस्था काय आहे आणि ते कोणाच्या हातात राहतं हे महत्त्वाचं आहे. आणि राज्यकर्त्यांना त्याची किती जाणीव असते हे 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 अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे जी सार्वजनिक वितरण यंत्रणा आहे, जी असं वाटलं होतं की मोडीच निघेल जागतिकीकरणानंतर आणि आर्थिक सुधारणानंतर, पण ती झालं नाही तसं. आणि ते झालं नाही कारण आपल्या देशामध्ये लोकशाहीमुळे प्रत्येक राज्यकर्त्यांसाठी ती गरज झाली आणि त्यामुळे आपल्याकडे अजूनही ती यंत्रणा कायम आहे. ती यंत्रणा, सार्वजनिक वितरण यंत्रणा, ती वेगवेगळ्या योजनांमार्फत जी काही आहे ती जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत आपल्याकडे श्रीलंकेसारखं क्रायसिस येईल अशी शक्यता मला वाटत नाही. पाकिस्तानमध्ये तशी यंत्रणाच कधी नव्हती, कारण पाकिस्तान हे कल्याणकारी राज्य कधीच नव्हतं. पाकिस्तानमधले जमीनदार आणि लष्करी अधिकारी यांनी तिथल्या राष्ट्रराज्यावरती संपूर्ण ताबा मिळवलेला आहे आणि त्यांनी स्वतःच्या हितासाठी ती सर्व व्यवस्था आजवर राबवलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये ते हेच होतं. श्रीलंका मात्र कल्याणकारी राज्य होतं आणि मागच्या काही काळामध्ये श्रीलंकेने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि काही आततायी निर्णय घेतलेत. म्हणजे संपूर्णपणे नैसर्गिक शेतीकडे वळणं हा एक आततायी निर्णय होता. नैसर्गिक शेती कितीही चांगली वाटत असली तरी आजच्या लोकसंख्येला नैसर्गिक शेती पूर्णपणे पूरक ठरू शकत नाही. आज जे आपल्याकडे अन्नधान्याची मुबलकता आहे ती रसायनांच्या वापरामुळेच आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि नैसर्गिक शेतीला आपण अजून तोपर्यंत त्या 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 पातळीपर्यंत नेलेलं नाही की आजच्या लोकसंख्येला ती पूरक ठरू शकेल. म्हणजे श्रीलंकेतला जो क्रायसिस सुरू झाला त्याच्या मागे राजपक्षे सरकारचा तो निर्णयही फार महत्त्वाचा आहे की संपूर्णपणे नैसर्गिक शेती लोकांनी करावी आणि त्यातनं सुद्धा तिथे अन्नधान्याची कमतरता लगेच निर्माण नसेल झाली. म्हणजे शेवटी याच्यात हे होतं की ज्यांची क्षमता आहे ते साठवून ठेवतात आणि त्यातनं मग तुटवडा सुरू होतो आणि ज्यांच्या हाती सत्ता असते ते जास्त साठवायला लागतात आणि म्हणून मग सामान्य लोकांचा लोभ हा सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध वाढतो. तसं ते श्रीलंकेमध्ये आजच्या स्थितीमध्ये झालेलं दिसतं आहे. मात्र जोपर्यंत आपल्याकडची लोकशाही व्यवस्था आणि वितरण व्यवस्था कायम आहे तोपर्यंत असं काही घडेल अशी शक्यता नाही. म्हणजे तसं घडलं असतं तर मग ते कोविड काळामध्येच घडायला हवं होतं, पण ते आपल्याकडे सर्वच सरकारांनी ते कोविड काळामध्ये सुद्धा सांभाळलं. त्यामुळे तसं आपल्याकडे लगेच घडेल असं नाही. तसं नाही म्हणता येणार. म्हणजे श्रीलंकेने सुद्धा आर्थिक उदारीकरण राबवलेलं आहे काही प्रमाणामध्ये आणि त्यातनं त्यांनी म्हणजे भारताप्रमाणेच आर्थिक उदारीकरण राबवत तिथे आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सगळंच तिथे म्हणजे भारताच्या तुलनेत तरी ते नाही दिलं. एकेकाळी श्रीलंकेमध्ये साक्षरता दर हा फार भारतापेक्षाही खूप जास्त होता. तो आता स्टॅग्नंट झालेला आहे. ज्याला आपण मानवी विकास निर्देशांक म्हणतो तो श्रीलंकेमध्ये भारतापेक्षा जास्त होता 1970 आणि 80च्या दशकामध्ये. तो सुद्धा स्टॅग्नंट झाला आहे श्रीलंकेमध्ये. आणि माझ्या मते याचं एक मोठं कारण हे आहे की श्रीलंकेला जी जागतिक दृष्टी असायला हवी, देश छोटा असो की मोठा असो पण एक जागतिक दृष्टी असायला हवी की आपलं क्षेत्रीय राजकारणामध्ये काय स्थान असेल, आपलं आशियाच्या राजकारणात काय स्थान असेल, जागतिक राजकारणामध्ये काय स्थान असेल आणि त्याच्यानुसार मग स्वतःची धोरणं आखायची. ही दृष्टी पाकिस्तान किंवा श्रीलंका किंवा नेपाळ यासारख्या देशांकडे ती नाही आणि ते खूप जास्त स्थानिक आणि अंतर्गत राजकारणामध्ये ते गुंतलेली असतात आणि त्यातनं तिथे वारंवार असे प्रसंग किंवा अशी संकट ही उद्भवत राहतात या देशांमध्ये, कारण ती दृष्टीच त्या देशांकडे मुळातच नसते. त्यातनं ते जास्त म्हणजे नेपाळचं सगळं राजकारण हे भारत चीन याच्या विरुद्ध याच्या भोवती ते गुंतलेलं असतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन नेपाळचं जगात काय स्थान असू शकेल. पाकिस्तानचं सगळं राजकारण हे अफगाणिस्तान काश्मीर त्याच्यासाठी कधी अमेरिका कधी चीन असं ते हे असतं आणि त्यातनं हे सगळे संकट त्या देशांमध्ये सतत उद्भवत राहतात. अफगाणिस्तानकडे ती दृष्टी कधीच नव्हती आणि विशेषतः तिथे गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर तर कधीच नव्हते की अफगाणिस्तानचं नेमकं काय स्थान असेल. इराण एका बाजूला, पाकिस्तान दुसऱ्या बाजूला, मध्य आशियातली इस्लामिक रिपब्लिक तिसऱ्या बाजूला, या सर्वांमध्ये अफगाणिस्तानचं काय स्थान असेल याचं म्हणजे तालिबानकडे ती दृष्टी अजिबात नाही किंवा मधल्या काळामध्ये तिथे जी काही लोकशाही सरकारे आली त्यांच्याकडे सुद्धा ती दृष्टी अजिबातच नव्हती
आणि जोपर्यंत ती व्यापक दृष्टी कोणत्याही सरकारकडे नसेल, युरोपमधल्या छोट्या छोट्या देशांकडे सुद्धा ती दृष्टी आहे, म्हणजे किंवा न्यूझीलंड सारखे देश असतील पॅसिफिकमधले, त्यांच्याकडे ती दृष्टी आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक जागतिक प्रश्नावरती त्यांची भूमिका पण असते आणि ते सक्रिय सुद्धा असतात. म्हणजे भारताने ज्यावेळेस अण्वस्त्र बनवली 98मध्ये, त्यावेळेस सर्वाधिक टीका भारतावरती ही न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि नॉर्वे, स्वीडन, फिनलँड या देशांनी केली होती. कारण त्यांचं स्वतःची एक दृष्टी आहे अण्वस्त्र प्रसाराच्या बाबतीत, अप्रसाराच्या बाबतीत वगैरे. आजही सर्वाधिक आक्रमक भूमिका युक्रेनच्या प्रश्नावरती न्यूझीलंड सारखा, ऑस्ट्रेलिया सारखा देश घेतो आहे, ज्यांना खरं तर काही घेणं देणं नाही तिथे, पण तो रशियाविरुद्ध फार आक्रमक भूमिका घेतो आहे. सो ज्या देशांनी स्वतःला या दृष्टीने जागतिक राजकारणात ठेवलं, त्यांना ते स्थैर्य राबवणं सुद्धा अधिक शक्य झालं.